चला तर मग सुरू करूया. आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तो माझं नाव ऐश्वर्या पाटील आणि आता आपण पार्ट 2 बघतोय. त्याच्यात केमिस्ट्री बघतोय. तर जसं मागच्या आपल्या मॅरेथॉनच्या सेशनवरती कमेंट्स होते की विल दिस सेशन बी सफिशियंट, तर नो. जे काही मी तुम्हाला सांगतेय हा तुमचा एक बेस आहे. तुम्हाला एक लिंकेजेस की बाबा कुठून कुठून काय काय इम्पॉर्टंट आहे हे सांगायचा प्रयत्न असतो. कितीही मोठी मॅरेथॉनची सिरीज झाली तरी तुमचा अभ्यास महत्त्वाचा असतो, बट ज्यांचा अभ्यास झाला नाही आहे आणि ज्यांना बेसिक बेसिक कन्सेप्टमध्ये इश्यूज आहेत तर त्यांच्यासाठी हे स्पेसिफिकली आपण करतोय की बाबा ॲटलिस्ट तुमचा अभ्यास जरी झाला नसेल तरी हे बघितलं तरी सुद्धा तुम्हाला काही ना काहीतरी मार्क्स येतील. तर आता आपण पुढे वळतोय की आयसोटोप्स, ॲटॉमिक नंबर्स, मास नंबर्स, आपण सगळ्या केमिस्ट्रीमधल्या कन्सेप्ट फटाफट बघून घेणार आहे. जसं की ॲटॉमिक नंबर बघाल तर नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस म्हणतात आणि मास नंबर म्हणजे टोटल नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स, म्हणजेच काय प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. जसं की इथं कार्बन आहे तर कार्बनचे टोटल प्रोटॉन्स आहेत 6, म्हणजे ते आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स दॅट इज मास नंबर जो की आहे 12. आता मॉलिब्डेनम ज्याला दिस इज अ इलेमेंट नेम, त्याच्यानंतर दिस इज द अटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स, हा आहे त्याचा अटॉमिक सिम्बॉल. आणि अटॉमिक मास ज्याला बघतोय तो दॅट इज 95.94 इतका आहे. आयसोटोप्स हॅव द सेम झेड बट डिफरंट ए, म्हणजे दोन आयसोटोप्स असतील तर त्यांचा अटॉमिक नंबर हा समान असणार आहे, बट त्यांचा मास नंबर हा काय असणार आहे, वेगळा असणार आहे. ठीक आहे. तर जसं आता नेक्स्ट ऍसिड आणि बेस केमिस्ट्री, जेव्हा जेव्हा ऍसिड आणि बेस बघतो ना तर 7 इज कन्सिडर्ड ॲज अ न्यूट्रल. पीएच लेस दॅन 7 इज कन्सिडर्ड, त्यांना आपण ऍसिड्स म्हणतो. पीएच मोर दॅन 7 त्यांना आपण बेस म्हणतो. तर लिटमस पेपरला रेड करायचं काम ऍसिड करतो आणि लिटमस पेपरला ब्लू करायचं काम बेस करतो. ऍसिड्स हा टेस्टमध्ये सोअर असतात आणि बेसेस हा टेस्ट बिटर अँड सोपी. आता जेव्हा जेव्हा ऍसिडच्या कॉन्टॅक्टमध्ये याल तर इट विल इरिटेटिंग असेल, कोरोजिव्ह असेल, बट ज्याला बेसेस बघतात तर ते स्लिपरी असतील. सोपी म्हणजे तर ते स्लिपरी असणार. ऍसिड्समध्ये बघाल तर ते नाव इन्क्लूड फ्रूट ज्यूस, सोडा, कॉफी हे सगळे. बेसिसमध्ये बेकिंग सोडा, अमोनिया, सोप हे सगळे. तर ज्याला न्यूट्रलायझिंग रिॲक्शन बघतो, जसं की स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस जेव्हा जेव्हा रिॲक्ट होतील तर त्यावेळेला सॉल्ट आणि वॉटर आपल्याला मिळेल. ह्याच्यावरती बरेचसे प्रश्न आपल्याला भेटत असतात. जेव्हा जेव्हा आपण बघतो ना 7 पासून खाली खाली जात जाल तसं तसं जिथे पीएच स्केलवरती कमी कमी होत जाल, जसं पीएच जितका कमी तितकी ऍसिडिटी जास्त. आता कॉफी ही ऍसिडिक आहे जरी म्हटलं तरी पण ती तितकीशी ऍसिडिक नाही, तर दॅट विल बी ए वीक ऍसिड. सिमिलरली प्युअर वॉटर म्हणजे एक न्यूट्रल लेवल. त्याच्यानंतर जसं जसं खाली जाल तशी तशी त्याची आपण बेसिसिटी बघतोय आणि जसं जसं जास्त नंबर होईल तसं त्याचा बेसिसिटी वाढलेली असेल. मग आता डोबरनायरचा ट्रायड याच्याविषयी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ड्रोबरनायरचा ट्रायड ज्यावेळेला आपण बघतो तर त्यावेळेला जॉन ड्रोबरनायरनी काय केलं की एक तर वेगवेगळे जे काय म्हणतात एलिमेंट्स होते त्यांना तीन तीनच्या ग्रुपमध्ये काय केलं, अरेंज केलं. आणि याच्यामध्ये फर्स्ट इलेमेंट आणि थर्ड इलेमेंट ह्यांची ज्या वेळेला तुम्ही बेरीज करता तर त्याचा ज्या वेळेला तुम्ही एक सरासरी घ्याल तर दॅट विल बी द मिडल वन. आणि अशा पद्धतीनं ड्रोबरनायर ट्रायडमध्ये त्यांनी अशा ह्या 3 गोष्टी शोधून काढल्या, जसं की लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर लक्षात काय ठेवायचं की हे तीनचे पेअर्स, कारण तुम्हाला असा क्वेश्चन येईल की ह्यातला कुठला ड्रोबरनायरचा ट्रायड नाही आहे, तर त्यामुळे ड्रोबरनायरचे ट्रायड तुम्हाला माहिती पाहिजे. त्यावेळेला साधारण म्हणजे जितके एलिमेंट्स होते त्यातून त्यांना फक्त एवढेच काय होते ते एलिमेंट्स मिळाले. ह्याचं जर एक लिमिटेशन बघायचं झालं तर ड्रोबरनायरच्या ट्रायडची, की त्यांना नंतर लक्षात आलं की बाबा फ्युचरमध्ये जे कोणते नवीन एलिमेंट्स सापडतील त्यांना आपण याच्यामध्ये अरेंज नाही करू शकत आणि हे फक्त तीनच आहेत की ज्यांना आपण अरेंज करू शकलोय. याच्या व्यतिरिक्त अजिबातच आपण कुठलेही वेगळे त्याच्यात अरेंज करू शकत नाहीये. मग जसं त्याच्या पुढे जाऊन आपण बघतोय की ओके ग्राफाईटचं एक स्ट्रक्चर दिलं याच्यामध्ये मी. तर ग्राफाईट ज्या वेळेला बघू तर त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग कोव्हॅलंट पर बॉन्ड आपल्याला इथे 3 बॉन्ड्स बघायला मिळतात.
तर एक इंटर मॉलिक्युलर फोर्स वीक आहे तो बघायला मिळतोय. दीज आर द कार्बन अटम्स. हे हेक्झागोनल लेयर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये बॉन्ड अँगल दाखवलाय. तर ग्राफाईट हा ब्लॅक आहे, क्रिस्टलाइन आहे आणि अगेन लेयर्ड हेक्झागॉन स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये इच कार्बन अटम इज बॉन्डेड टू द 3 अटम्स. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, जे जे थॉम्सन्स कॅथड रे. तर एक्सपेरिमेंट 1890 मध्ये झालेला. तर एक कॅथड रे हे काय एक बीम ऑफ पार्टिकल्स आहे, smaller than the atoms, that appear when a vacuum sealed glass tube is hooked up to an electrical charge. आणि ह्याच्यातून ज्या वेळेला हे कॅथड रे पास होतात थ्रू दिस मॅग्नेटिक प्लेट्स, तर त्याच्यानंतर रेज मूव्ह होत असताना त्याच्यामध्ये रे मूड अवे फ्रॉम द निगेटिव्ह प्लेट पासून लांब जाताना आपल्याला दिसली. आणि थॉमसने डिस्कवर ह्याच्यातून केले की एक निगेटिव्हली चार्ज सब पार्टिकल्स आहेत त्यांना इलेक्ट्रॉन म्हणतात. तर जे जे थॉम्सनच्या कॅथोड रे मधून पहिल्यांदा इलेक्ट्रॉनच्या सब पार्टिकल्सचा काय लागला होता, शोध लागला होता. लक्षात ठेवा. जेव्हा ऍसिड आणि बेस रिॲक्शन होते, सॉल्ट आणि वॉटर होतं, आपण जस्ट बघितलं. मग आता एक बेसिक रिॲक्शन ज्या वेळेला बघतो तर त्याच्यामध्ये काय काय असतं बाबा, तर त्याच्यामध्ये एक कोइफिशियंट आहे, हा 2 रिॲक्टंट्स असतात. रिॲक्टंट्स मध्ये ज्या वेळेला काय म्हणतात एक ऍक्शन होईल त्यावेळेला आपल्याला एक प्रोडक्ट मिळतो. बेसिक बेसिक गोष्टी असतात तरी ह्याच्यातही प्रश्न येऊ शकतात. तर रिॲक्टर्स आर कन्झ्युम्ड इन केमिकल रिॲक्शन टू मेक अ प्रोडक्ट. आता द लॉ ऑफ कन्व्हर्जन ऑफ मास काय म्हणतो, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड इन अ केमिकल रिॲक्शन. इट रिमेन्स कॉन्स्टंट बिफोर अँड आफ्टर द रिॲक्शन. म्हणजे कोणत्याही पद्धतीनं ह्याच्यामध्ये मास क्रिएट होत नाहीये, मास आधी आणि सुरुवातीला सेमच राहणार. अल्सो कॅटलिस्ट जो आहे एनर्जीवरती कोणत्याही पद्धतीनं परिणाम नाही करत, तो फक्त स्पीड वाढवतो, त्याच्यामध्ये एनर्जीशी काही संबंध नसतो. बट कॅटलिस्ट ज्याला बघतो हा एक सबस्टंट आहे जो काय करेल, ऍक्सेलरेट करेल आणि फॅसिलिटेट करेल केमिकल रिॲक्शनला. जसं की पुश करेल त्या रिॲक्शनला की ती एकदम पटकन होऊन जावी. कॅटलाइस्ट एक अल्टरनेटिव्ह पाथवे देतो मॉलिक्युल्सना बॉन्ड होण्यासाठी, ब्रेक होण्यासाठी किंवा कुठल्याही पद्धतीची ऍक्टिव्हेशन एनर्जी त्याला लागत असेल तर ते द्यायचं काम तो करतोय. त्याच्याबरोबर आता याचे फॅसिलिटेटर म्हणून आपण कॅटलिस्टकडे बघू शकतोय. ठीक आहे. जसं आता आपण नेक्स्ट जातोय तर न्यूलॅन्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह आहे. ज्या वेळेला न्यूलॅनचा लॉ ऑफ ऑक्टेव्ह होता तर न्यूलॅननी काय केलं की अरेंज अकॉर्डिंग टू द अटॉमिक मास. मगाशीच आपण अटॉमिक नंबर आणि अटॉमिक मास बघितलं. तर त्यांनी काय केलं, अटॉमिक मास प्रमाणे त्यावेळेला अवेलेबल असणारे जे 56 एलिमेंट नोन होते त्यांना एका पद्धतीनं एक अटॉमिक मास नुसार काय केलं, अरेंज केलं. आणि त्याचं म्हणणं होतं की एव्हरी एथ इलेमेंट जो आहे त्यांच्यामधले प्रॉपर्टीज काय आहेत, सेम आहेत. आणि त्यामुळे त्याला न्यूलॅनचा एक एक काय म्हणतात, लॉ ऑफ ऑक्टेव्ह म्हणतात. आणि या लॉ ऑफ ऑक्टेव्हमुळे त्याच्यामध्ये एक अगेन लिथियम अँड सोडियम वर फाउंड टू बी द सेम. त्याच्यामध्ये लिथियम आणि सोडियम बघितलं तर त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आपल्याला बघायला मिळाली. त्याला 56 एलिमेंट माहिती होते म्हणून त्यांनी 56 अरेंज केले. पण एव्हरी 8 एलिमेंट काय सिमिलर आहे, म्हणजे यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत 8व्या नंबरला त्या सिमिलर आहेत. आणि अगेन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ अटॉमिक मास वरती जरी झालं असलं तरी इन अ वे रिपिटेशन लाईक म्युझिकल नोट्स आहेत त्याप्रमाणे त्याची रिपिटेशन त्याच्यामध्ये काय केली गेली, बघितली गेली. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, ह्याचं जर तुम्ही काय म्हणते एक निगेटिव्ह लिमिटेशन जर बघाल तर काय आहे, किंवा फक्त 56 एलिमेंटच त्यांनी केलं. आणि बऱ्याचदा 8वीची प्रॉपर्टी इतकी व्यवस्थित मॅचही नव्हती होत तरी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये त्याला अरेंज करून टाकलं. सो दॅट वॉज द इशू. त्याच्यानंतर जसं बघाल की एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. तर इलेक्ट्रोस्टॅटिक काय करतो, अट्रॅक्ट करतो बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज आयन्स अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स, ट्रान्सफर ऑफ आयन्स करून. जसं की सोडियम क्लोराईड. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कसा क्रिएट होतो हे आपण बघतोय. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कशा पद्धतीनं होते, एखादा ॲटम आहे युजली अ मेटल, त्याने काय केलं, आपले इलेक्ट्रॉन लॉस केले तर तो काय होणार आहे, कॅटायन. दुसरा एखादा अटम आहे जसं की नॉन मेटल, तो काय करेल, गेन करेल इलेक्ट्रॉन्सला आणि अनायन बनेल. हे लक्षातच ठेवायचं आहे. इथे बघा एखादा अटम आहे त्याने काय केले, लूज केले तर त्यावेळेला कॅटायन होणार आहे. आणि अटम आहे नॉन मेटल युजली गेन इलेक्ट्रॉन तर त्याच्यामुळं अनायन क्रिएट होणार आहे. अगेन मेटल्सना लो आयनायझिंग एनर्जी असते आणि नॉन मेटल्सला हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते. जसं की आपण बघतो इथे मेटल आहे
सोडियम तर त्याच्याकडे लो आयोनायझिंग एनर्जी आहे आणि नॉन मेटल आहे क्लोरीन, त्याच्यामध्ये हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. ज्याला कम्प्लीट ट्रान्सफर्स ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन होते त्यावेळेला एक स्टेबल ऑक्टेट निर्माण होतो. जसं की Na मध्ये 2 8 आणि 1 होता. त्यांनी काय केलं बाबा, आपला एक इलेक्ट्रॉन लूज केला आणि तो काय फॉर्म झाला, कॅटायन झाला. आणि त्याचबरोबर क्लोरीनकडे एक कमी होता, त्याने काय केलं, गेन केला आणि तो अनायन झाला. आणि ज्यावेळेला दोन्ही एकत्र आले तर इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शनमुळे त्यांच्यामध्ये एक अपोजिटली चार्ज जो एक आयन्स आहेत ते एकत्र येऊन आपल्याला सोडियम क्लोराईड असा बनलेला दिसतोय. आता फिजिकल स्टेट ज्यावेळेला आपण बघतो ना, तर एक हार्ड, ब्रिटल, क्रिस्टलाइन, सॉलिड ॲट रूम टेम्परेचर अशा पद्धतीचे हे बनतात. त्याचा मेल्टिंग व्हेरी हाय असतो ड्यू टू स्ट्रॉंग आयनिक बॉन्ड. कारण आयनिक बॉन्ड स्ट्रॉंग आहे त्यामुळे NaCl जर मेल्ट करायचं असेल तर त्याला 801 डिग्री सेल्सिअस एवढं काय लागेल, तापमान लागेल. सोल्युबिलिटी बघाल तर जनरली सोल्युबल इन द पोलार सॉल्वंट्स आणि इनसोल्युबल इन द नॉन पोलार सॉल्वंट्स. इलेक्ट्रिसिटी कंडक्टर नॉन कंडक्टर असते इन सॉलिड स्टेट, गुड कंडक्टर इन द मोल्टन स्टेट, जसं की एक्झाम्पल ह्याच्यात आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, मेटल गिव्स नॉन मेटल टेक्स, हे लक्षात ठेवायचं. अपोजिट अट्रॅक्ट्स आणि आयनिक बॉन्ड इज फॉर्म्ड. एक इलेक्ट्रोस्टॅटिक फॉर्म होऊन आयनिक बॉन्ड तयार होण्यासाठी मेटल नेहमी देणार आहेत, नॉन मेटल नेहमी घेणार आहेत. तर इन अन आयनिक बॉन्ड वन अटम डोनेट्स and forms cation, another accepts electron and forms anion, and the oppositely charged are held by electrostatic attraction. Ionic bond is not just about attraction of the, याच्यामध्ये एक पद्धतीचे अट्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन नाहीये, याच्यामध्ये कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि त्यामुळे एक बॉन्ड शेअरिंग, एक अनलाईक कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय होते, फक्त शेअरिंग होते, ह्याच्यामध्ये ट्रान्सफर होते. न्यूक्लियर पॉझिटिव्हली चार्ज ऍक्च्युली रिपेल इच अदर, जर दोन्ही पॉझिटिव्हली चार्ज असतील तर. अट्रॅक्शन इन द आयनिक बॉन्ड इज बिटवीन कॅटायन आणि आयन, एकसारखे असतील तर ते काय एकमेकाला रिपेल करणार आहेत, वेगवेगळे असल्यामुळे ते काय करतात, एकमेकाला अट्रॅक्ट करतात. अटॉम्स डू नॉट डिसइंटिग्रेट, ते कोणत्याही पद्धतीनं डिसइंटिग्रेट नाही करत. ओनली व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड, फक्त आणि फक्त व्हॅलन्स इलेक्ट्रॉनना काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं. आय होप दिस इज क्लिअर. आता काही सायंटिस्ट बघूया, जसं की जॉन डाल्टन आहे, 1803 ते 1808 मध्ये यांनी एक he proposed that matter is made of a tiny indivisible particles called atom. डाल्टनने सांगितलं की एका indivisible particles पासून तो बनलेला आहे आणि अगेन atom of the same element are identical in mass and properties while atom of a different element differ. त्यांनी अटॉमिक थेअरीची एक फाउंडेशन क्रिएट केली आणि फर्स्ट सिस्टमॅटिक एक्सप्लेनेशन अटॉम्सचं दिलं. मगाशी जसं आपण बघितलं जे जे थॉम्सन आहे, तर जे जे थॉम्सन यांनी डिस्कवर्ड द इलेक्ट्रॉन युझिंग कॅथोड रे एक्सपेरिमेंट. प्लम पुडिंग मॉडेल त्याने सांगितलं आणि इलेक्ट्रॉन वर एम्बेडेड इन अ स्फिअर ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज. एका पॉझिटिव्ह चार्जच्या स्फिअरमध्ये हे इलेक्ट्रॉन्स काय आहेत, एम्बेडेड आहेत असं त्यांनी सांगितलं. अगेन अटम्स आर इनडिव्हिजिबल, हे जे जे थॉम्सन सांगतात, अँड कंटेन सबअटॉमिक पार्टिकल, हेही आपल्याला जे जे थॉम्सन सांगतात. त्याच्यानंतर अर्न्स्ट रुदरफोर्ड, त्यांनी गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट केला आणि अगेन न्यूक्लिअर मॉडेल सांगितलं आणि त्याने सांगितलं की अटम हॅज अ स्मॉल डेन्स पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस विथ इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड इट. त्यांनी ही डिस्कवर्ड द न्यूक्लियस शिफ्टेड व्ह्यू फ्रॉम युनिफॉर्म अटम्स टू द न्यूक्लियस सेंटर्ड मॉडेल. त्याच्यानंतर नील बोर आहे, त्यांनी इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन अ फिक्स्ड एनर्जी लेवल सांगितलं अराउंड द न्यूक्लियस अँड कॅन जम्प बिटवीन ऑर्बिट्स बाय अब्सॉर्बिंग ऑर इमिटिंग एनर्जी. आणि ह्यांनी एक क्वांटम मॉडेल ऑफ अटम आणि अटॉमिक स्पेक्ट्रा ह्याच्याकडे त्यांनी काय केली, अजून एक्सप्लेनेशन बेटर दिले. आता मोस्ट मेटल ऑक्साइड्स जे असतात रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म अल्कलाइन और बेसिक सोल्युशन. जसं मिथिल ऑरेंज इंडिकेटर ऍसिडिक असेल तर पिंक रेड दिसतो आणि बेसिक असेल तर येलो दिसतो. इन ऍसिड्स ब्लू लिटमस रेड होतो बट रेड लिटमस स्टेज रेड, हे लक्षात ठेवा. आणि अगेन इट टर्न्स ब्लू ओनली इन द बेसिस. ऑल अल्कलीज आर बेसिस, हे लक्षात ठेवा, बट नॉट ऑल द बेसिस आर अल्कलीज. नेहमी हे एक वाक्य इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक अल्कली हा बेस आहे, बट प्रत्येक बेस हा अल्कली नाही आहे आणि अल्कलीज हे वॉटर सोल्युबल असतात. नेक्स्ट, आपण रिॲक्शन जसं बघतो तर एक सिंथेसिस रिॲक्शन मध्ये A प्लस बी होऊन 2,
असे एकत्र बनणार ह्यांना कॉम्बिनेशन रिॲक्शन पण म्हणतात. डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये दोन जे एकत्र आहेत त्यांना वेगळं करून दोन डिकम्पोज होतात. सिंगल डिस्प्लेसमेंट मध्ये फक्त आणि फक्त एकच जो आहे तो डिस्प्लेस होईल आणि डबल डिस्प्लेस्ड मध्ये ते काय करणार आहेत दोहोंना पण डिस्प्लेस करणार आहेत आणि कंबशन मध्ये ऑक्सिजनशी रिॲक्शन होऊन दोन ऑक्साइड्स एक ऑक्साईड आणि एक वॉटर मॉलिक्यूल तयार होण्याचे म्हणजे एक ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतं आणि दुसरा एक ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो आणि अशा पद्धतीनं ह्याचं एक ब्रीफ डिस्क्रिप्शन ॲट द एंड दिलेलं आहे. दिस इज जस्ट ए क्विक थिंग. क्विक झाल्यानंतर आपण त्याला प्रत्येकाला डिटेलमध्ये बघणार आहे आणि तेही तुम्ही बघू शकता. नंतर एखादी केमिकल रिॲक्शन कॉम्बिनेशन रिॲक्शन असेल तर टू ऑर मोर रिॲक्टंट्स कंबाईन टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट. जसं की आपण इथे बघतोय डिकम्पोजिशन रिॲक्शन सिंगल कंपाऊंड ब्रेक्स अँड breaks down into simpler substances. Displacement मध्ये a more reactive element displaces a less reactive element. आणि डबल डिस्प्लेसमेंट मध्ये एक्सचेंज ऑफ आयन्स बिटवीन टू कंपाऊंड्स ऑफन फॉर्म्स प्रेसिपिटेट गॅस और वॉटर अशा पद्धतीनं. नेक्स्ट नाव अगेन ओके थोडं पुढे मागे झालंय. तर अगेन कोव्हॅलंट बॉन्ड जेव्हा आपण एक कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो तर एक केमिकल बॉन्ड वेअर टू और मगाशी आयनिक बॉन्ड बघितलेला टू और मोर अटम्स शेअर वन और मोर इलेक्ट्रॉन पेअर्स. कोव्हॅलंट बॉन्ड फाउंड बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. मगाशी आपण आयनिक बघितलेलं ट्रान्सफर होतो. कोव्हॅलंट मध्ये काय होतं फक्त शेअरिंग होते. वॉटर मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ अ टू हायड्रोजन अँड वन ऑक्सिजन. ऑक्सिजन हॅज अ व्हॅलेन्सी ऑफ अ 2 आणि त्यात हायड्रोजन हॅज ओनली वन इलेक्ट्रॉन. मग आपल्याला ऑक्टेव्ह जर कंप्लीट करायचं असेल तर आपण हायड्रोजनचे त्याच्यामध्ये देतो आणि ह्यांचा ऑक्सिजनचे फक्त 6 होते. हा एक हायड्रोजनचा आला हा एक हायड्रोजनचा आला त्यामुळे काय झालं टोटल 8 झाले. अशा पद्धतीनं आपण कोव्हॅलंट बॉन्ड तयार होताना बघतोय. इथे बघा जसं की H2O आहे तर ह्यांनी एक दिलाय ह्यांनी एक दिलाय अँड दे बिकम टोटल 8. अगेन डबल बॉन्ड ह्याच्यामध्ये CO2 बघतोय तर सी कार्बनचे ज्या वेळेला आपण बघतोय त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि दोन ऑक्सिजन ज्या वेळेला आपण बघतोय तर त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन टोटली काय केले जातात शेअर केले जातात. ट्रिपल बॉन्ड मध्ये पण बघा ह्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन शेअर झालेले आहेत. कोव्हॅलंट बॉन्ड जेव्हा जेव्हा बघतो इच फ्लोरीन अटम हॅज 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जर 8 करायचं असेल तर ह्यानी एक दिन अपेक्षित आहे ह्यानी एक दिन अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीने ऑक्टेट हा कम्प्लीट होतो. जसं की ऑक्सिजन हॅज 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि 2 लागतात त्याला ते 2 हायड्रोजन कडून त्याला मिळतात. आय होप यू अंडरस्टूड. अटम शेअर इलेक्ट्रॉन्स कशासाठी तर टू अचीव स्टेबिलिटी. मोस्ट covalent compounds are insoluble in water, lack ionic character, soluble in the organic solvent like benzene आणि petrol. अगेन नो फ्री इलेक्ट्रॉन्स आयन्स त्यावेळेला पुअर कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी होते. ज्यावेळेला फ्री इलेक्ट्रॉन्स असतात त्यावेळेला दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मुव्हिंग नेक्स्ट ज्यावेळेला आपण आयसोटोप्स म्हणतोय मगाशीच आपण बघितलं होतं न्यूक्लाइड्स विथ द सेम अटोमिक नंबर. अटोमिक नंबर हा सेम असणार आहे आणि मास नंबर हा काय असणार आहे वेगळा असणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्यांना आयसोटोप्स म्हणतो. कार्बन 14 हा इम्पॉर्टंट आयसोटोप आहे कार्बनचा कारण न्यू मास नंबर इंडिकेट्स टू एक्स्ट्रा न्यूट्रॉन्स आणि त्याच्यामुळे त्या कार्बन 14 रेडिओ ऍक्टिव्हिटी जो मोजण्यासाठी वापरला जातो त्याला म्हणतात. सो सेम प्रोटॉन डिफरंट न्यूट्रॉन त्यामुळे डिफरंट मास. Chemical properties depend on the electron, which remains same in isotopes. All isotopes of chlorine react similarly. Physical properties depend on mass, hence differ. आणि त्याच्यानंतर दे बिलॉंग टू द आता ज्यावेळेला आपण आपण नायट्रोजन बघतो तर नायट्रोजनचा N14 N15 असे पण आपण बघत असतो. आयसोटोप्स पुन्हा एकदा अटम्स ऑफ सेम इलेमेंट दॅट हॅव डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. मास म्हणजे काय प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. अटोमिक नंबर म्हणजे फक्त नंबर ऑफ प्रोटॉन. हाऊ मेनी न्यूट्रॉन्स इन द कार्बन 14 तर 14 मायनस 6 दॅट इज 8 न्यूट्रॉन्स. आणि ह्याच्यामध्ये त्यामुळं आपल्याला न्यूट्रॉन्सची संख्या कार्बन कार्बन नॉर्मल आणि कार्बन 14 मध्ये वेगळी वेगळी बघायला येते आणि त्यामुळे कार्बन 14 इज अ रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप. पीएच ज्याला बघतोय तर लॉग 10 चा एच त्याच्यावरून आपल्याला ऍसिडिटी आणि बेसिसिटी कळते.
तर ह्याच्यामध्ये हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन कळतं. सो की इफ H प्लस इज 10⁻³ देन pH 3 म्हणजेच ॲसिडिक आहे. हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेट आपल्याला काय सांगतो त्याची बेसिसिटी सांगतो. pH and H plus are inversely related. हायर pH, लोअर H प्लस. म्हणजे एखाद्याचा pH जास्त आहे तर त्याच्यातले हायड्रोजन आयन काय असतात कमी असतात. ॲसिडिटी इन्क्रीजेस विथ ग्रेटर H प्लस कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे HCl स्ट्रॉंगर ॲसिड आहे त्याच्यात मोर H आहेत आणि विनेगर वीक ॲसिड आहे त्याच्यात लेस हायड्रोजन आपल्याला बघायला मिळतो. अगेन ऑक्सिडेशन रिॲक्शन आपण मगाशी रिॲक्शन बघितलं तर ऑक्सिडेशन रिॲक्शन आता बघायची. ऑक्सिडेशन म्हणजे काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि रिडक्शन म्हणजे काय गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि ज्यावेळेला ह्या दोन्ही एकत्र असतात त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणतो. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑलवेज ऑकर टुगेदर त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणतो. कांट हॅव वन विदाउट अदर. इलेक्ट्रॉन्स कॅन बी नायदर क्रिएटेड out of nothing or destroyed. In any redox reaction, there is an element being reduced and the element being oxidized. मगाशी जे आपण बघितलं. The total increase in the oxidation number must equal to the total decrease in the oxidation number. If an element is reduced, एखादा element जर reduce झाला तर तो काय करतो एक element घेतो. ऑक्सिडेशन नंबर काय होतो डिक्रीज होतो. इफ अन एलिमेंट इज ऑक्सिडाइज तर तो काय इट लुजेस इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीजेस. ओके. अशा पद्धतीनं ह्याला काय म्हणतात एक एक ऑक्सिडायझिंग सबस्टन्स इज क्लासिफाईड ॲज अन ऑक्सिडायझिंग एजंट आणि सबस्टन्स इज क्लासिफाईड ॲज अ रिड्युसिंग एजंट. ऑक्सिडेशन म्हणजे काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन इज लॉस ऑइल. आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. Reduction is gain. And then oxidation can also mean adding oxygen or removing hydrogen. Reduction can also means removing oxygen or adding hydrogen. You just have to remember this. Moving next. पिरियॉडिक टेबल बद्दल काही आपल्याला स्पेसिफिक गोष्टी माहिती पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये खूप बेसिक बेसिक क्वेश्चन्स येतात. तर त्या बेसिक बेसिक क्वेश्चन्सना आपण काय करणार आहे बघणार आहे. आता बेसिक बेसिक क्वेश्चन्समध्ये जसं पुढे बघाल तर मेंडलीव्हज पिरियॉडिक टेबल डिमिट्री मेंडलीव्हनी 1869 मध्ये बनवलं आणि अरेंज केलं इन्क्रीजिंग अटोमिक मास मध्ये. लक्षात ठेवा अटोमिक मास वरती आहे. नंबर ऑफ पिरियड्स बघाल 7 होरिझोंटल रोज आहेत. Elements in the same period have the same number of electronic shell. Number of groups बघाल तर 8 vertical columns आहेत. Electron in the same group show similar chemical properties. Special feature बघाल तर left gaps for the undiscovered elements. तो जसं की predicted properties only. त्याने काय केलं प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केल्या मिसिंग एलिमेंट्सच्या आणि सांगितलं की नंतर तुम्ही त्यांना शोधून काढा. म्हणजे जसं की AKA सिलिकॉन त्याचं नाव आपण जर्मॅनियम ठेवलं. तर अशा पद्धतीनं बरेचसे सापडले. पुढे मी तुम्हाला ह्या सेशनमध्ये सांगणारच आहे. प्लस आपण ॲट द एंड ऑफ द क्लास शेवटचा जो एक पार्ट करतो त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये अजून एकदा बघू. पोलार आणि नॉन पोलार मॉलिक्यूल बघायचे. कार्बन डायऑक्साइड इज अ नॉन पोलार मॉलिक्यूल आणि वॉटर इज अ पोलार मॉलिक्यूल. CO2 has a two permanent dipoles each pointing towards the most electronegative atom. आणि याच्यामध्ये बघाल तर सिन्स द CO bonds are arranged symmetrically, the permanent dipoles act in equal and opposite direction. आणि त्यामुळे डायपोल्स कॅन कॅन्सल आउट इच अदर. हे एकमेकाच्या अपोजिट राहतात. इथे प्लस आहे इकडे मायनस मायनस आहे. हा डायपोल एकमेकाला कॅन्सल आउट करतो. त्यामुळे CO2 हॅज नो ओव्हरऑल डायपोल. याच्यावरती एक ओव्हरऑल डायपोल कॅन्सल आउट झाल्यामुळे नसतो आणि त्यामुळे बघाल तर त्याला एक मॉलिक्यूल नॉन पोलार होतो. बट ज्याला आपण पोलार मॉलिक्यूल म्हणतो टू परमनंट डायपोल्स टुवर्ड्स द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह अटम दॅट इज ऑक्सिजन. आणि त्याच्यामध्ये परमनंट डायपोल्स डू नॉट कॅन्सल आउट. ह्याच्यामध्ये कॅन्सल आउट नाही होऊ शकत कारण ते वेगवेगळ्या डिरेक्शनला आहेत. आणि त्याच्यामध्ये बघाल तर त्यामुळे त्यांच्यामध्ये एक असिमेट्री दिसते आणि त्यामुळे ते पोलार असतात. H2 हॅज अ ओव्हरऑल डायपोल विच मेक्स देम पोलार. लक्षात ठेवायचे इथे प्लस ते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीकडे दोन्हीकडे पण कॅन्सल आउट होत आहे आणि त्यामध्ये नॉन पोलार आहेत. इकडे बघा इलेक्ट्रोनिगेटिव्ह जो ऑक्सिजन आहे त्याच्याकडे दोघं पण आहेत. अगेन याच्यामध्ये सिमेट्री नाही आहे आणि त्यामुळे ते नॉन पोलार होतात. डायपोल मोमेंट बघाल प्रोडक्ट ऑफ चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन इक्वल बट अपोजिट चार्जेस. कशाने मोजतात एक डेबे दॅट इज 3.336 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻30 आणि त्याच्यानंतर इफ डायपोल मोमेंट इज 0
molecule is non-polar, that is not polar. If dipole moment is something, तर तो काय असेल? पोलार असेल. आणि फॉर्म्युला बघाल तर देर इज अ ज्या वेळेला बघता तर Q आणि D दॅट इज चार्ज आणि डिस्टन्स बिटवीन द चार्जेस यू विल फाइंड द डायपोल मुवमेंट. आता बॉन्ड मुवमेंट बघाल तर दिस इज द ओव्हरऑल डायपोल मुवमेंट. इथे झिरो आहे तो दे आर नॉन पोलार. इथे ओव्हरऑल डायपोल मुवमेंट आहे सो इट बिकम्स पोलार. नो नेट डायपोल मुवमेंट आणि इथे नेट डायपोल मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. मुव्हिंग नेक्स्ट, there is a Bohr model of atom. The negatively charged electrons orbit in a positively charged nucleus in a circular orbits आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन शेल्स बनतात. आता इलेक्ट्रॉन डू नॉट रॅडिएट, इलेक्ट्रॉन ऑर्बिट ॲट अ सर्टन डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉनचे जे शेल्स आहेत ते लांब लांब आहेत. इलेक्ट्रॉन्स गेन एनर्जी, जेव्हा इथला इलेक्ट्रॉन एनर्जी गेन करेल तर ही विल मूव्ह इन टू द, काय करेल तो, हायर ऑर्बिट्स और लूज एनर्जी अँड ड्रॉप डाऊन इन द लोअर ऑर्बिट्स. इथून एखादा गेन करेल वरती जाईल, त्यांनी लूज केला तर तो पुन्हा काय करेल खाली येईल लोअर ऑर्बिट्समध्ये इमिटिंग फोटॉन्स. मुव्हिंग नेक्स्ट, बोर ऑटोमिक मॉडेल जसे इथे बघताय इथे जसं क्लिअरली दिसतंय तर दीज आर द न्यूट्रॉन्स, दीज आर द प्रोटॉन्स. इथे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉनिक ऑर्बिट आहे. इलेक्ट्रॉन अक्वायर्ड रिक्वायर एनर्जी अँड मूव्ह फ्रॉम लोअर टू द अपर एनर्जी लेवल. आणि इलेक्ट्रॉन लूज एनर्जी अँड इट मूव्स फ्रॉम द हायर टू द लोअर लेवल. सो डिफरंट एनर्जी लेवल्स दाखवलेत आणि त्याच्यामध्ये ते दाखवायचा प्रयत्न केलाय. जसं की फर्स्ट ऑर्बिट इज रिप्रेझेंटेड बाय के शेल and it can hold up to 2 electrons. Second energy level is L shell. It can hold up to 8 electrons. Third orbit represented by M shell. It can hold up to 18 electrons. And fourth orbit N shell again 32 electrons. So orbit continues to increase in the similar manner असं त्याने सांगायचा प्रयत्न केला. ज्यावेळेला आपण इलेक्ट्रॉन म्हणतोय मूव्ज अराउंड द न्यूक्लियस इन द सर्क्युलर पॉट त्याला आपण ऑर्बिट म्हणतो. अगेन अटॉमिक नंबर काय होता? हाऊ मेनी प्रोटॉन्स. आणि ऑर्बिट नंबर काय? हाऊ फार द इलेक्ट्रॉन इज फ्रॉम द न्यूक्लियस. मोर प्रोटॉन्स पुल द इलेक्ट्रॉन्स स्ट्रॉंगली सो इट रन्स फास्टर. अगेन इन आउटर सर्कल अट्रॅक्शन इज लेस सो इलेक्ट्रॉन्स रन स्लोअर. बाहेरच्या ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन्स स्लोली फास्ट करतात, आतल्या ज्या ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन्स फास्टली रन करतात. अगेन काही सबस्टन्स आणि त्यांच्या पीएच व्हॅल्यू बघूया. जसं की कॉफी आहे तर माइल्डली ॲसिडिक आहे, कंटेक वीक ऑर्गॅनिक ॲसिड. गॅस्ट्रिक ज्यूस आहे स्ट्रॉंगली, मगाशी दाखवलं होतं ते, तर स्ट्रॉंगली ॲसिडिक आहे. कंटेन्स HCl सिक्रेटेड बाय स्टमक लाइनिंग. सलाइवा आहे slightly acid near neutral. Again, hygiene helps in digestion of a starch in the mouth itself. Again, battery acid है तर extremely acidic है, dilute solution of concentrated H2SO4 in lead acid batteries. तर दिस इज इट. त्याच्यानंतर एक प्युअर वॉटरचं 7 आहे, लेमन ज्यूस 2, मिल्क 6.5 to 6.8, सोप 9 to 10, त्याच्यानंतर ब्लीच 12 to 13, ब्लड अप्रॉक्सिमेटली 7.4. मुव्हिंग नेक्स्ट, एखादी एक्झोथर्मिक, ज्या वेळेला आपण एखादी काय म्हणतो एखादी गोष्ट एक्झोथर्मिक आहे तर त्याचा अर्थ फॉर्मेशन ऑफ अ अलॉयज रिलीजेस एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. अलॉय प्रिपरेशन इज अन इंडस्ट्रियल एक्झोथर्मिक प्रोसेस. एंडोथर्मिक म्हणजे काय की त्याच्यामध्ये हीट घेतली जाते, जसं की आईस अब्सॉर्ब्स हीट फ्रॉम सराउंडिंग, converts into liquid water. Temperature remains constant at 0 degree Celsius during melting. एक्झोथर्मिक बघाल जसं की त्याच्यामध्ये बर्निंग आहे, रिलीजेस लार्ज अमाऊंट ऑफ हीट अँड लाईट. आणि त्याच्यामध्ये बघाल बेसिस ऑफ फ्युअल इंजिन पॉवर प्लांट्स. एक्झोथर्मिक मध्ये पुन्हा बघाल तर एक काय बघतात, एक हीट रिलीज आपल्याला होताना दिसतोय. आता जसं की एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक बघायचंय तर ए रिॲक्शन इन विच हीट अँड एनर्जी इज रिलीज टू द सराउंडिंग. आणि याच्यामध्ये रिॲक्शन इन विच हीट अँड एनर्जी इज अब्सॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग. सराउंडिंग त्यामुळं काय होईल, एक्झोथर्मिक मध्ये हॉट होईल आणि एंडोथर्मिक शोषून घेत असल्यामुळं थंड राहील. एनर्जी ऑफ रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स ज्या वेळेला बघताय त्यावेळेला रिॲक्टंट्सची एनर्जी काय राहील, जास्त राहील.
इथे प्रोडक्टची एनर्जी जास्त राहील. हीट फ्लो बघाल तर रिॲक्टंट्स प्रोडक्ट प्लस हीट पहिल्यांदाच रिॲक्टंट्स येतात प्लस हीट आणि मग प्रोडक्ट तयार होतोय. फेज ऑफ चेंज एक्झाम्पल जसं की कंडेन्सेशन ऑफ अ स्टीम, फ्रीजिंग ऑफ वॉटर, ह्याच्यामध्ये मेल्टिंग ऑफ ऑइस, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. बायोलॉजिकल एक्झाम्पल बघाल तर रेस्पिरेशन, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन, फोटोसिंथेसिस इज एंडोथर्मिक, ग्लुकोज फॉर्म होतात. Daily life example burning of LPG, firecracker, candle burning are exothermic. Cooking food, ice melting in drinks, sweating are endothermic. Industrial thermic welding, neutralizing reaction आणि याच्यामध्ये electrolysis of water, production of metals from ores. इक्वेशन जर बघाल सी प्लस ओ टू CO2 हीट आणि याच्यामध्ये एक ओव्हरऑल याच्यात दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. मुव्हिंग नेक्स्ट डायमंड्स हे क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन्स आहेत. इच कार्बन अटम इज अ कोव्हॅलंट बॉन्डेड विथ द फोर अदर्स कार्बन अटम्स त्यामुळे टेट्राहेड्रल अरेंजमेंट क्रिएट होते. डायमंडमध्ये कोणत्याही पद्धतीनं फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात. ऑल फोर व्हॅलन्स आर एंगेज स्ट्रॉंगली कोव्हॅलंट बॉन्ड सो दे आर बॅड कंडक्टर ऑफ हीट. Fullerenes, compared to that, have a cage-like structure, pentagon, hexagon असतात, like a football, soccer bang. In 1996, Nobel Prize in Chemistry was given to the Robert F. Curl, Harold W. Kroto आणि Richard A. Smalley for discovering fullerene. ओके, तर त्याच्यामध्ये कुठल्याही अशा फुलरिन नावाच्या व्यक्तीने नाही दिलंय ते. जसा ग्राफाइट दिसतोय असं डायमंड दिसतो आणि फुलरिन हा अशा पद्धतीनं दिसतोय. असे इमेजेस लक्षात राहिले तर थोडे बहुत तुम्हाला अरेंजमेंट लक्षात राहिलेली असते. आता मारी क्युरीना नोबेल प्राइज मिळाला होता फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये पण आपल्याला वाटतं की अरे एकातच मिळाला असेल. कशासाठी फिजिक्समध्ये तर रेडिओ ॲक्टिव्हिटी त्यांनी व्यवस्थितपणे एक्सप्लेन केली म्हणून आणि केमिस्ट्रीमध्ये पोलोनियम आणि रेडियम हे नवीन एलिमेंट्स डिस्कवर केले म्हणून. आता ज्याला मेरी क्युरी बघतात तर वॉज बॉर्न इन द पोलंड टीचर होत्या आणि त्यांनी ओव्हर पोलोनियम एलिमेंट दॅट क्युरी डिस्कवर्ड पोलोनियमसाठी त्यात जास्ती माहिती आहेत. फर्स्ट पर्सन टू विन टू नोबल्स जगातल्या पहिल्या व्यक्तीने त्यांनी 2 नोबल काय केले मिळवले. फिजिक्समध्ये अगेन त्यांनी चांगलं काम केलं. अगेन मुव्हिंग नेक्स्ट 2015 मध्ये टू यू यू दॅट इज चायनामधून त्यांनी मेडिसिनमध्ये डिस्कवरी ऑफ आर्टेमिसिनेस दॅट इज मलेरिया थेरपी त्यांनी शोधून काढली. 2018 मध्ये नदिया मुराद इराक पीससाठी अगेन सेक्शुअल व्हायलन्स कॉन्फ्लिक्टमध्ये होतं त्याच्या विरुद्ध त्या बोलल्या होत्या. 2018 मध्ये डोनाल्ड स्ट्रिकलँड कॅनडामध्ये फिजिक्समध्ये वर्क ऑफ अ हाय इंटेन्सिटी अल्ट्रा शॉर्ट लेझर पल्सेस. 2020 मध्ये अँड्रिया झे दॅट इज USA फिजिक्स डिस्कवरी ऑफ अ ब्लॅक होल ॲट अ सेंटर ऑफ अ मिल्की वे. 2023 मध्ये कॅटलीन कॅरिको हंगरी आता सध्या USA मेडिसिन mRNA वॅक्सिन डेव्हलपमेंट कोविड-19 मध्ये. ठीक आहे. तर एक बेसिक तुम्हाला काय सांगायचं की अशा महिला ज्या आता सध्या न्यूजमध्ये म्हणजे एक साधारण बेसिक ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं ह्याही आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. आता अझिमुथम क्वांटम नंबर काय आहे तर अझिमुथम क्वांटम नंबर डिसाइड्स द शेप ऑफ ऑर्बिटल्स जे आपण ऑर्बिटल्स बघत होतो. जसं की स्फिअर आहे, डंबेल आहे, क्लोवर आहे, कॉम्प्लेक्स आहे. ओरिएंटेशन इज डिसाइड बाय मॅग्नेटिक क्वांटम नंबर. अझिमुथल क्वांटम नंबर काय डिसाइड करणार आहे शेप आणि ओरिएंटेशन कोण मॅग्नेटिक क्वांटम नंबर. इन मल्टी इलेक्ट्रॉन अटम्स अझिमुथल क्वांटम नंबर अफेक्ट्स ऑर्बिटल एनर्जी वरती. सी 4s हॅज अ लोअर एनर्जी दॅन 3D. आता हे काय आहे तुम्हाला आठवत असेल अशा पद्धतीच्या डायग्राम्स आपण शाळेत असताना काढल्या होत्या. काही गोष्टी बेसिक लक्षात ठेवायच्यात. एस सबशेल असेल तर मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2, पी सबशेलमध्ये 6, डी सबशेलमध्ये मॅक्झिमम नंबर 10 आणि मॅक्झिमम नंबर 14. अगेन गॅलियम जसं आहे त्याच्यामध्ये मॅन्डेलिव्हनी एके ॲल्युमिनियम म्हणून त्याला शोधलं होतं. जर्मेनियमला एके सिलिकॉन आणि स्कॅन्डियमला एके बोरॉन. ओके, पोलोनियम हा मच लेटर आहे त्याला त्याला कशाही पद्धतीनं एक्सप्लेन नव्हतं. पोलोनियम लेटर ऑन आताच आपण ज्याच्याबद्दल ऐकलं. गॅलियम ॲल्युमिनियम जर्मॅनियम सिलिकॉन स्कॅन्डियम एके बोरॉन हे लक्षात ठेवायचं आहे.
नेक्स्ट जसं की प्रॉपर्टीज ऑफ एके ॲल्युमिनियम आणि एके सिलिकॉन बघाल तर ह्याच्यामध्ये एके ॲल्युमिनियम दॅट इज गॅलियम आणि एके सिलिकॉन दॅट इज जर्मेनियम त्याच्या प्रेडिक्टेड ज्या काही आधी ऑलरेडी फिजिकल प्रॉपर्टीज त्यांनी लिहून ठेवल्या होत्या त्यावरती बेस्ड मॅच करून नंतर काय झालं तो ऑब्झर्व करून बाबा सिमिलर आहेत बघून त्याला नाव देण्यात आलं जसं की गॅलियमला आणि जर्मेनियमला तर थोड्या तुम्हाला प्रॉपर्टीज दाखवल्या जेव्हा केव्हा आपण एखाद्या ऍसिडला स्ट्रॉंग ऍसिड म्हणतो त्याचे ऍसिडिक salts आर फाउंड when strong acid reacts with a base leaving some acidic hydrogen unneutralized ओके आणि माइल्ड ऍसिड म्हणजे वीक ऍसिड जनरली प्रोड्यूस न्यूट्रल और बेसिक सॉल्ट्स नॉट ऍसिडिक सॉल्ट्स स्ट्रॉंग बेसेस टेंड टू प्रोड्यूस न्यूट्रल और बेसिक सॉल्ट्स आणि त्याच्यानंतर माइल्ड बेसिस आहेत when a strong acid reacts with a weak base the resultant salt hydrolyzes in the water आणि एक ऍसिडिक सोल्युशन क्रिएट होताना आपल्याला दिसतंय बेसिक बेसिक गोष्टी म्हणजे याला सॉल्ट मेड बाय रिएक्शन की स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस न्यूट्रल आहे स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस ऍसिडिक आहे वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस बेसिक आहे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस न्यूट्रल सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस ऍसिडिक सॉल्ट वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस बेसिक सॉल्ट आणि वीक ऍसिड वीक बेस न्यूट्रल सॉल्ट बेसिक बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या मूव्हिंग नेक्स्ट नेम ऑफ द सॉल्ट जसं की कॅल्शियम कार्बोनेट आहे मार्बल लाईमस्टोन चॉकमध्ये बघायला CaCO3 कार्बोनिक ऍसिड असं म्हणतात नाव अगेन फ्लोरिंग इन मेनी फॉर्म्स ऑफ लाईक मार्बल लाईम आणि अगेन सिमेंट एक्सट्रॅक्शन ऑफ आयर्न मध्ये सोडियम कार्बोनेट ज्या वेळेला आपण सॉरी याच्यामध्ये एक एक बेसिक सॉरी सोडियम कार्बोनेट ज्या वेळेला आपण बघतोय त्याच्यामध्ये Na2CO3 10H2O कार्बोनिक ऍसिड म्हणतात अगेन ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला बघतोय तर याच्यामध्ये इन क्लिनिंग डिटर्जंट वॉटर सॉफ्टनिंग मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ग्लासमध्ये अँड देन देर इज अ सोडियम बायकार्बोनेट तर बेकिंग सोडा NaHCO3 कार्बोनिक ऍसिड अगेन इन बेकरी अँड मेडिसिन तर खाण्याचा सोडा सिल्वर नायट्रेट अगेन फोटोग्राफीमध्ये वापरल्या जाणाऱ्या फिल्मसाठी नायट्रिक ऍसिड वापरतात अमोनियम नायट्रेट अगेन नायट्रिक ऍसिड फर्टिलायझर्स आणि एक्सप्लोजिव्स पोटॅश ॲलम सल्फ्युरिक ऍसिड प्युरिफिकेशन ऑफ वॉटर आणि सोडियम क्लोराईड हायड्रोक्लोरिक ऍसिड सीझनिंग फॉर फूड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ क्लोरीन सोडियम कार्बोनेट याच्यामध्ये त्याचा यूज होतो मुव्हिंग नेक्स्ट ज्याला आपण CH4 मिथेन म्हणतो तर sp3 टेट्राहायड्रल त्याची जिओमेट्री आहे कार्बन फॉर्म्स 4 सिग्मा बॉन्ड्स विथ द हायड्रोजन टेट्राहायड्रल शेप C2H2 ऍसिटिलीन बघता त्याला लिनियर आहे sp each carbon forms a triple bond BF3 sp2 trigonal planar आता ह्याच्यावरती क्वेश्चन शक्यतो येत नाहीत बट हे sp3 sp sp2 sp3d कोणते कोणते असतात हे बाबा sp लिनियर असतो sp2 ट्रायगोनल असतो sp3 टेट्राहायड्रल असतो sp3d ट्रायगोनल बायपिरामिडल असतो हे फक्त पाठ करून ठेवा मुव्हिंग नेक्स्ट जसं sp लिनियर sp2 that is trigonal sp3 tetrahedral sp3d that is trigonal bipyramidal and sp3d2 that is octahedral ओके असं लक्षात ठेवायचं मुव्हिंग नेक्स्ट जसं की CH4 तर सेंट्रल अटम C असतो 4 बॉन्ड टेट्राहायड्रल अमोनियम मध्ये N सेंट्रल अटम आहे NH 4 होतात टेट्राहायड्रल आहे H2O मध्ये O सेंट्रल आहे आणि 2 OH आहेत 2 लोन पेअर्स आहेत तर दॅट इज बेंट टेट्राहायड्रलच आहे C2H6 अगेन 4CH टेट्राहायड्रल आहे ओके मुव्हिंग नेक्स्ट सेल्सिअस ज्या याला आपण बघतो सेल्सिअस इज अ कॉमनली यूज टेम्परेचर स्केल बट नॉट अन SI युनिट ते कोणत्याही SI युनिट नाही आहे फॅरनहाइट अगेन इज अनदर टेम्परेचर स्केल बट SI युनिट नाही आहे केल्विन इज अ SI युनिट ऑफ टेम्परेचर कोणता आहे तर केल्विन SI युनिट आहे आणि यूज सायंटिफिक मेजरमेंट अँड रिसर्च 0 केल्विन इज अब्सोल्यूट 0 जूल बघाल इज अ युनिट ऑफ एनर्जी नॉट टेम्परेचर अगेन सॉलिड्स ज्याला आपण बघतो तर एक त्याला डेफिनेट शेप व्हॉल्यूम असतो क्लोजली पॅक्ड असतात इनकम्प्रेसिबल असतात हार्ड टू कम्प्रेस इलॅस्टिसिटी रिटर्न्स टू द ओरिजिनल शेप आफ्टर फोर्स लिक्विड बघाल डेफिनेट व्हॉल्यूम आहे बट फिक्स शेप नाही आहे टेक शेप ऑफ द कंटेनर स्लाइटली कंप्रेसिबल आहेत हा काय आहे कंप्रेसिबल इनकम्प्रेसिबल हा स्लाइटली कंप्रेसिबल आहे गॅसेस
मॉलिक्युल्स फार अपार्ट, वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स, त्यामुळं एक्सपांड टू फिल द कंटेनर, नॉट स्ट्रॉंग अट्रॅक्शन. प्लाझ्मा, हाय टेम्परेचर, atoms ionized, free ions and electrons, found in sun, highly electric, conductive, again interacts with electromagnetic fields, temperature is in millions of kelvins. जेव्हा टर्म इलेक्ट्रॉन म्हणतो, the scientist George John Stoney proposed the term electron in later 19th century to describe small unit of electronic charges. डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन ज्याला बघतो दॅट इज जे जे थॉम्सन, जे आपण आतापर्यंत बघितलंय. डिस्कवरी ऑफ प्रोटॉन आन्स रुदरफोर्ड, फर्स्ट ऑब्झर्वड बाय इगन गोल्डस्टेन व्हाया anode ray. Rutherford later explained its properties and named it proton. Discovery of neutron, James Chadwick discovered in 1932. Neutral particle in the nucleus explained extra atomic mass not accounted for the proton. Moving next, Lewis base आणि Lewis acid आपल्याला बघायचं आहे. तर समथिंग दॅट कॉम्प्लेक्सेस विथ द लेविस ऍसिड. लोन पेअर डोनर आहे. ब्रॉन्झेड अगेन न्यूक्लिओफिल आहे. अगेन लिगॅन्स आहे. अनिओनिक काउंटर आहे. अशा पद्धतीने लेविस बेसिस आणि लेविस ऍसिड मध्ये आपल्याला बघायचं आहे. अगेन सबस्टन्स दॅट डोनेट्स इलेक्ट्रॉन पेअर, त्याला दीज आर लेविस बेसेस नॉट ऍसिड्स. ज्यावेळेला एखादा सबस्टन्स डोनेट करतो इलेक्ट्रॉन पेअरला, दे डोनेट इलेक्ट्रॉन पेअर्स टू फॉर्म बॉन्ड्स. सबस्टन्स दॅट accepts electronic pair, Lewis acid accepts electronic pair to form covalent bond. Substance deficient in electrons, electron deficient species accept electronic pair behaving as a Lewis acid. Species with the incomplete octet, atoms or molecules needing to complete their octet are again Lewis acid. का? The Lewis acid accepts electrons. Okay. Moving next. तर त्याच्यात आपण आता पुढे जाऊया. ओके. हायड्रोजन्स प्लेसमेंट, एक आंबिग्युटी त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. अगेन कशामध्ये हे सगळं एक ओव्हरऑल अर्ली पिरियडिक टेबल हॅड इनअक्युरेट प्लेसमेंट ऑफ अ transition element as well. Isotopes were unknown at that time. And again, element like iodine, tellurium had mismatched properties in that particular काय म्हणतात अर्ली आपले जे होते त्यावेळेला. Again, only two electrons can occupy a single orbit simultaneously. Okay. More than two is not allowed because they must have a different quantum state. Two electrons in the same orbit must have a opposite spins, and electrons is in different orbitals subshells have a different energies. Electron occupy different energy levels and shells, so distances from the nucleus vary. आता आपण बघूया हायड्रोकार्बन्स बद्दल. Types of hydrocarbons mainly include alkenes and alkynes, but the most important element are always carbon and hydrogen. अल्केन मध्ये सिंगल बॉन्ड, सीसी मध्ये, अल्कीन मध्ये दोन कार्बन कार्बन बॉन्ड डबल बॉन्ड, अल्कीन मध्ये ट्रिपल कार्बन कार्बन बॉन्ड बघायला मिळतो. देन देर मिथेन, इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन वगैरे, असेटिलीन, ह्या सर्वांच्या बद्दल एक जस्ट त्यांचे स्ट्रक्चर्स बघून घ्या. येल नेवर नो कधी ते विचारले जातील. जसं की आता आपण सिट्रिक ऍसिड जे म्हणतो तर दॅट इज इन द लेमन, that is found in the citrus fruit. Hydrochloric acid, gastric juice. Lactic acid, mussels. Acetic acid, vinegar. सर्व टाईपचे ऍसिड्स असे तुम्ही बघून घेतले तर तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही येणार. मेटल जनरली डोनेट इलेक्ट्रॉन्स, कॅटायन होतात. ब्रोमिन इज अ लिक्विड मेटल बट ग्राफाइट इज अ सॉलिड नॉन मेटल. Potassium is a soft metal with low melting point and non-metal accept electron and form negative ions. मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये मेटल्स फॉर्म्स कटायन, मेटलिक लस्टर असतो, गुड कंडक्टर, मॅलेबल अँड डक्टाईल, हाय मेल्टिंग पॉइंट असतो, मोस्ट सॉलिड ॲट रूम टेम्परेचर आणि सोनरस असतात. अगेन नॉन मेटल मध्ये बघाल फॉर्म्स अनायन, डन कलरलेस टू कलरफुल. अगेन पुअर कंडक्टर, ब्रिटल, लो मेल्टिंग पॉइंट आहे, ऑफन लिक्विड ऑर गॅसेस ॲट द रूम टेम्परेचर, नॉट सोनरस असतात. मूव्हिंग नेक्स्ट, मेटल्स मध्ये गोल्ड, कॉपर, सिल्वर, सोडियम, मॅग्नेशियम आहे. मेटलॉइड मध्ये बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, अँटीमनी, पोलोनियम आहेत. नॉन मेटल मध्ये जसं बघाल तर नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, क्लोरीन, निऑन आहेत.
अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात. मुव्हिंग नेक्स्ट, अल्फा पार्टिकल मूव्ह ॲट 10% of the speed of light. Beta rays have higher ionizing power than the gamma rays. Gamma rays are electromagnetic waves, so they have no mass. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की कोणते कोणते अल्फा बीटा गॅमा रेज बद्दल डिटेलमध्ये वाचा. जसं बघाल अल्फामध्ये इट इज अ न्यूक्लियस ऑफ हेलियम, 2 protons and 2 neutrons. आता चार्ज बघाल +2 रिलेटिव्हली लार्ज असतात, स्पीड स्लो असते, आयोनायझिंग इफेक्ट स्ट्रॉंग असतो. वेन सो अगेन मोस्ट डेंजरस वेन सोर्स इज इनसाइड द बॉडी. बेटा बघाल तर इट इज अन इलेक्ट्रॉन -1 व्हेरी स्मॉल, स्पीड फास्ट, आयोनायझिंग इफेक्ट वीक, weak source is outside the body. Gamma बघाल, it is an electromagnetic wave, charge 0, no mass, again speed of light very weak when source is outside the body. Okay. त्याच्यामध्ये अफबाऊ प्रिन्सिपल बघायचा आहे. तर इलेक्ट्रॉन ऑक्युपाय ऑर्बिटल्स ऑफ द लोएस्ट एनर्जी फर्स्ट टू अचीव मॅक्झिमम स्टॅबिलिटी. तर त्याच्यामध्ये 1s 2s 2p 3s 3p 4s ह्या ह्याने जातात. तर फिलिंग लोअर एनर्जी ऑर्बिटल फर्स्ट मिनिमाइजेस द अटॉम्स एनर्जी मेकिंग इट स्टेबल. तर स्टेबिलिटीसाठी अबाव प्रिन्सिपल सांगितलं जातं. हायर ऑर्बिटल्समध्ये जसं जाल तर फील्ड आफ्टर पहिल्यांदा लोअर ऑर्बिटल भरेल, मग हायर 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 ऑर्बिटल्स भरले जातील. तसं फॉलो द n+1 रूल टू n+i रूल टू डिटरमाइन ऑर्बिटल फिलिंग. एन म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि आय इज अझिमुथल क्वांटम नंबर. ठीक आहे. डिमिट्री मेंडेलीव फर्स्ट पिरियडिक टेबल त्यांनी सांगितलं ऑन अटॉमिक मास. नाव लेफ्ट गॅप्स फॉर अनडिस्कवर्ड एलिमेंट्स. जॉन नेव्हलँड 1864 लॉ ऑफ ऑक्टेव्ह सांगितला. 8 एलिमेंट्स हॅव द सेम प्रॉपर्टी. वर्क फॉर लाइटर एलिमेंट्स, फेल्ड फॉर हेवियर एलिमेंट्स. Niels Bohr 1913 developed Bohr's model of the atom, explained electrons energy level, did not create a periodic table. Again, Henry Moseley arranged the electronics element number by atomic number. So corrected mismatches in the Mendeleev's table. Henry Moseley basis of the modern periodic table आपण ज्याला म्हणतो. Moving next, Moseley's periodic table. मोजलेने काय केलं? Atomic number of the mass of the again Moseley determined the atomic numbers of the atoms of the elements. He arranged elements by the order of atomic number. आधीचा जो मेंडलीवचा होता atomic mass वरती होता, ह्याचा atomic number वरती आहे, हाच फरक आहे. अगेन त्याच्यामुळं एक ओव्हरऑल ह्याचं पण डिटेल्ड एक्सप्लेनेशन ॲट द एंड ऑफ दिस तुम्हाला एक साधारण ह्याच्या 130 वगैरे स्लाइड झाल्यानंतर पुन्हा एकदा डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं जाईल. आता होमोजिनियस मिक्सचर ज्याला बघतो, कंपाऊंड्स आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, शुगर इन वॉटर, सॉल्ट इन वॉटर इत्यादी. अगेन हेट्रोजिनियस मिक्सचर, कंपोनंट्स आर नॉट इव्हनली डिस्ट्रीब्युटेड, सॉलिड सॉइल असेल वॉटरमध्ये, सँड असेल वॉटरमध्ये, त्यांना म्हणतात. सस्पेन्शन म्हणजे काय? लार्ज पार्टिकल्स सेटल ॲट द बॉटम ओव्हर अ टाइम, मडी वॉटर असेल तसं. आणि कोलाइड म्हणजे टायनी पार्टिकल्स रिमेन सस्पेंडेड, डू नॉट सेटल, जसे की मिल्क, स्मोक, इंक असेल. मुव्हिंग नेक्स्ट, actually sodium bicarbonate neutralizes excess of the stomach acid. बेकिंग सोडा आहे used as an antacid. सोडियम कार्बोनेट बायकार्बोनेट खाण्याचा सोडा. सोडियम कार्बोनेट is basic, not acidic, commonly called as a washing soda. Soap is made using sodium carbonate. Sodium bicarbonate is also called sodium hydrogen carbonate, not sodium carbonate. Again, mild alkaline substance त्याला म्हणतात. Again, जेव्हा आपण पुढे बघतोय तर ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. स्पेसिफिक हीट कपॅसिटी आपल्याला बघायची आहे. मग ज्याला स्पेसिफिक हीट कपॅसिटी बघतोय, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ अ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी लागणारी 1 किलोची लागणारी हीट म्हणजे स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणतोय. सबस्टन्सेस विथ हाय स्पेसिफिक हीट कपॅसिटी क्रिएट मोर हीट टू इन्क्रीज द टेम्परेचर. त्याच्यामध्ये वॉटर, जसं इथे एक्झाम्पल दिलंय, रेट ऑफ टेम्परेचर राईज, हायर स्पेसिफिक हीट कपॅसिटी, slower temperature rise for the same heat input. Water heats slower than the metals like copper and iron. जसं की water in the lake and ocean heat slowly.
regulating Earth's climate. So high specific heat capacity of a water moderates temperature change. जेवढी हीट लागेल 1 किलो सबस्टन्सचं 1 डिग्री सेल्सिअसनी हीट वाढवण्यासाठी. मग जनरल हीट कपॅसिटी आणि स्पेसिफिक हीट कपॅसिटीमध्ये फरक काय आहे? अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड फॉर वन 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 ग्रॅम ऑफ सबस्टन्स थ्रू 1 डिग्री सॉरी 1 केल्विन. मग अशी मी 1 kg फॉर 1 डिग्री सेल्सिअस म्हटलेलं आहे. दॅट इज 1 ग्रॅम फॉर 1 केल्विन पण पॉसिबल आहे. आणि धिस इज लाईक द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ द बॉडी थ्रू 1 degree Kelvin. Amount of heat added or removed to change the temperature. This is the ability of the body to absorb heat. Again, specificity highly specific, not specific. Property, it is an intensive property. This is an extensive property. Okay. मुव्हिंग नेक्स्ट हे कार्बन डेटिंग बद्दल बोलतोय. कार्बन डेटिंग काय करतं तर मेजर्स द डिके ऑफ रेडिओ आयसोटोप C14 टू एस्टिमेट द एज ऑफ द डेड ऑर्गॅनिझम. Atmosphere and temperature do not form the basis of carbon dating कोणत्याही पद्धतीनं. Lifespan changes do not affect the principle of a carbon dating. Carbon dating काय आहे? एक मेथड आहे determining the age of organic material based on the amount of carbon 14 in the sample. आता एखादा प्राणी ज्याला एखादा काय अपटेक ऑफ कार्बन 14 घेतला जातो. अगेन ह्याच्यामध्ये बघा की एक कॉस्मिक रेडिएशन कंटिन्युअसली रिप्लेनिश C14 इन द अटमॉस्फिअर. कॉस्मिक रे ऍक्ट करत असतात, कन्व्हर्जन होऊन अपटेक होतो C14 मध्ये. तो हा प्राणी खात असतो. C14 हा कंटिन्युअसली मेंटेन केला जातो. ॲनिमल इट प्लांट ऑर अदर ॲनिमल्स टेकिंग अप C14 अँड C12. C14 रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग दिस लाईफ. C14 अगेन C14 इनटेक स्टॉप्स अपॉन डेथ. C14 एका पॉइंटला ज्यावेळेला मृत्यू होतो त्यावेळेला त्याचा अपटेक बंद होतो. आफ्टर डेथ C14 लेवल रिड्युसेस ओव्हर द टाइम फ्रॉम रेडिओ ॲक्टिव्ह डीके आणि त्याची हाफ लाईफ होत जाते. तर लोअर द C14 लेवल द ओल्डर द स्पेसिमेन इज. म्हणजे जितकी जास्त C14 ची लेवल कमी होत जाईल तेवढा जास्त तो काय जुना स्पेसिमेन आहे असं मानलं जातं. नेक्स्ट इज ग्राफाइन इज वन atom थिक फॉर्मिंग अ हेक्सागोनल लॅटिस. ग्राफीन बघतो त्याला 2D आहे, ओनली वन लेअर थिक, अनलाइक 3D मटेरियल. Graphene is an excellent conductor. Electrons move rapidly. Graphene and graphite have similar hexagonal carbon arrangements. Graphene has multiple layers stacked up. आता ह्याच्यामध्ये ग्राफीन अशा पद्धतीने दिस इज 2D. ओके, हे लक्षात ठेवायचं. इट्स नॉट 3D. अगेन जेव्हा असा एखादा क्वेश्चन येईल की 500 ग्रॅम ऑफ अ मेटल इज हिटेड फ्रॉम 25 डिग्री सेल्सिअस टू 75 डिग्री सेल्सिअस युझिंग 25,000 joules of heat. What is the specific heat capacity of the metal? मगाशी जो आपण फॉर्म्युला बघितला, द फॉर्म्युला ऑफ अ कॅल्क्युलेट आपण स्पेसिफिक हीट करण्यासाठी Q इज इक्वल टू MC अँड T. दॅट इज याच्यामध्ये Q इज अ हीट एनर्जी, मास, टेम्परेचर डिफरन्स इज त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट कपॅसिटी. सेम व्हॅल्यू ज्याला तुम्ही ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करता देन यू विल गेट दिस आन्सर. की आता याला फक्त आपण काय रिअरेंज केलं ह्या फॉर्म्युलाला. सी इथेच ठेवलाय, एमला आपण काय केलं तिकडे पलीकडे नेऊन खाली खाली नेलं क्यूच्या खाली, आणि ह्याला पण आपण काय केलं हीट डिफरन्सला नेऊन त्याला मल्टिप्लाय केलं. आणि वेन यू सॉल्व दिस यू विल गेट द आन्सर. फक्त नीट लक्ष देऊन बघा याच्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे, त्याला फक्त आपण नीट त्याच्यात व्हॅल्यू पुट करून सॉल्व करता आपल्याला आलं पाहिजे. ओके, थोडंसं आपण ह्याच्यावरती स्क्रीन पॉज करून तुम्ही हे आन्सर व्यवस्थितपणे बघू शकताय. सगळे प्रॉब्लेम्स येणारे सोपे असतात. अननेसेसरीली खूप सगळे प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करू नका, बिकॉज बेसिक गोष्टींवरती पण प्रश्न येऊ शकतात. Arrhenius theory will an acid is an substance that releases hydrogen ion in water. Again, has lost one electron, so it is charges positive. But again, ह्याच्यामध्ये chlorine has gained one electron, so its charge is negative. Acid, an acid is an substance that releases hydrogen ion in a water. Next, Arrhenius theory of acid and base काय म्हणते की Swedish scientist Arrhenius in 1887 introduced this theory. Definition of acid and base according to the Arrhenius theory बघाल, acid is defined as a substance which when dissolved in water gives hydrogen ion, आणि base is defined as a substance which when dissolved in water gives hydroxyl ion. एवढंच बेसिक. आता ओके, वर्क्स ओनली ऑन द वॉटर ॲज अ सॉल्वंट बेस्ड ऑन H प्लस आणि OH मायनस
ions जे आहेत. Ammonia does not directly produces OH minus in the water. Arrhenius theory cannot explain it. मग त्याला पण exceptions आहेत. Again, theory false again fails in the solvent other than water. Focus only on H plus and OH minus आपल्याला बघायला मिळतोय. फ्रीझिंग पॉइंट एखाद्याचा 0 डिग्री, रूम टेम्परेचर मध्ये ऑलमोस्ट 20 डिग्री, बॉइलिंग इज 100 डिग्री सेल्सिअस. इझी इझी गोष्टी. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 7 पिरियड्स आहेत, 18 ग्रुप्स आहेत. शॉर्ट पिरियड्स आर सेकंड अँड थर्ड पिरियड्स, फोर्थ अँड फिफ्थ आर द लॉंग पिरियड्स. आता हे जे मी तुम्हाला एक मॉडर्न पिरियडिक टेबल, मी पुढे पुन्हा तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबल दाखवलाय आणि डिटेलमध्ये एक्सप्लेन केलाय. आता फक्त क्विक 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 आपण त्यातनं जातोय. मॉडर्न पिरियडिक टेबल अरेंज एलिमेंट बाय अटॉमिक नंबर, हे आपण मगाशीच बघितलं होतं. आता हॅलोजन 17th ग्रुपमध्ये आहे आणि नोबल गॅसेस हा 18th ग्रुपमध्ये आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं मॉडर्न पिरियडिक टेबल दाखवला इथे आणि तो पुढे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलाय. आता बोस आइन्स्टाईन कॉन्डन्सन्स काय आहेत तर ए स्टेट ऑफ अ मॅटर formed when a gas of a bosons is cooled to the temperature extremely close to the absolute zero. At this point, a large fraction of a bosons occupy the lowest quantum state and a quantum effects becomes visible at the macroscopic level. Predicted by सत्येंद्रनाथ बोस, इंडियन फिजिसिस्ट, अँड अल्बर्ट आइन्स्टाईननी 24 मध्ये. अगेन लॅबोरेटरीमध्ये पण ह्याला क्रिएट करून बघितलंय. ह्याच्यामध्ये इट ओनली फॉर्म्स विथ द बोसॉन. ओके, अँड त्याचा फर्मिनो जरा फॉलो पावली एक्सक्लुजन प्रिन्सिपल अँड डू नॉट फॉर्म द बोस आइन्स्टाईन कॉन्डन्सन्स. Atoms behave like a single quantum entity. That's a feature आहे. Now matter waves overlap, particle loses individuality, सुपरफ्लुडिटी येते. अगेन ॲप्लिकेशन काय, क्वांटम कम्प्युटिंग मध्ये, सुपर कंडक्टर, सुपर फ्लुइड स्टडी, प्रिसिजन मेजरमेंट टूल्स, हेल्प्स इन रिसर्च और डार्क मॅटर, फंडामेंटल फिजिक्स. आणि याच्यामध्ये एक अनालॉजी बघायचं झालं, लाईक पीपल मुव्हिंग रँडमली इन अ रूम, but when cooled to the near absolute zero, they all move in a perfect synchrony, behaving as a one giant atom. तर अशाच पद्धतीने बोस आइन्स्टाईन का strange properties with the many possible applications in the future. They can slow light down to the residential speed limit, flow without friction, and demonstrate the weirdest element of a quantum mechanics on the scale anyone can see. Super unexcited and super cold atoms असतात, cooler than solids, occurs in the temperature near absolute zero, atom being to clump, no more energy to the transfer, creating the super atom. Moving next, this is a periodic table which you can see in front of you. Detail मध्ये ते नंतर explain केलंय. तर कॉपर अँड सिल्वर आर मेनली यूज ॲज अ अलॉय इन द गोल्ड ज्वेलरीमध्ये काय काय कॉपर आणि सिल्वरला करतात. कॉपर इज यूज टू मेक द ज्वेलरी स्ट्रॉंगर आणि सिल्वर इज ॲडेड टू इम्प्रूव्ह द कलर. झिंक अँड अल्युमिनियम आर नॉट जनरली यूज इन द गोल्ड ज्वेलरी, बट झिंक अँड अल्युमिनियम इन सम ज्वेलरी, जसं की पिंक ज्वेलरी आणि बाकीच्या ज्या रोज रोज टेंटवाल्या ज्या ज्वेलरी असतात त्याच्यामध्ये वापरलं जातं. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन बॉन्ड आहे. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन नॉट ॲडेड टू देअर मॉलिक्यूल इन ॲडिशन रिॲक्शन. Extra atoms added to their molecule in the addition reaction. Saturated hydrocarbon have alkane type of a formula CnH2n plus 2 and unsaturated have alkene type formula CnH2n. Reaction with the aqueous bromine do not decolorize the aqueous bromine. Reaction with the aqueous bromine decolorizes the aqueous bromine. Okay. अशा पद्धतीनं सॅच्युरेटेड आयन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. CnH2n+2 इज अल्केन्स, CnH2n and Cn is alkenes and CnH2n-2 is alkynes. एक्झाम्पल बघा, CnH2n अल्केन्सचं ब्युटेन, अल्किनचं इथिन आणि प्रोपिलीन. ओके, तर ह्याच्यामध्ये शेवटचे जे आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये क्लिअरली तुम्हाला दिसतात. सो अल्केन्स विथ ओनली CC बॉन्ड, स्टेबल अँड लेस रिॲक्टिव्ह, जसं की मिथेन, इथेन वगैरे. अल्कीन अँड अल्काइन मोर रिॲक्टिव्ह ड्यू टू मल्टिपल बॉन्ड्स. Alkane are saturated hydrocarbons and alkenes and alkynes are unsaturated hydrocarbons. आता bicarbonate buffer in the blood.
मेंटेन्स पीएच लेवल आणि त्याचं ब्लड प्लाझ्मा हे एक्झाम्पल आहे. ॲसिटेट बफर वर्क्स इन द सम सोल्युशन्स बट नॉट सुटेबल फॉर अ ब्लड पीएच. ब्लड पीएचसाठी बायकार्बोनेट बफरच यूज केला जातोय. अमोनिया बफर यूज इन द लॅब एक्सपेरिमेंट. तर फक्त हे लक्षात ठेवायचं की बायकार्बोनेट बफर हा ब्लडमध्ये यूज केला जातोय. अगेन अँटोनियो लाविसरे, फादर ऑफ अ मॉडर्न केमिस्ट्री आहे. Formed the law of conservation of mass, standardized chemical nomenclature, distinguished elements from compounds. Democritus I proposed the concept of atom. Rutherford, father of nuclear physics, discovered atomic nucleus. Robert Boyle found Boyle's law, important contribution. Again, not the founder of the chemistry. एनर्जी इज यूज फॉर स्टेट चेंज ओनली. कधी पण कोणती पण स्टेट चेंज करायची असेल त्याला एनर्जी वापरली जाते. टेम्परेचर कॉन्स्टंट होतं, जसं की एक्झाम्पल आईसला वॉटरमध्ये ॲट झिरो टेम्परेचर होऊ शकते. सो एनर्जी यूज ओनली फॉर द स्टेट चेंज ओनली. सो मोर मास रिक्वायर्स मोर हीट. जसं की 2 kg आईस आहे त्याला ट्वाइस द हीट ऑफ 1 kg लागेल. अगेन लॅटंट हीट डज नॉट रेज टेम्परेचर. बॉइलिंग वॉटर स्टेज ॲट 100 degrees while absorbing heat. आणि इसेन्शियली मेल्टिंग फ्रीजिंगमध्ये जसं टेम्परेचर सॉलिड लिक्विड आणि गॅसेसमध्ये टेम्परेचर जसं वाढेल तसं लॅटंट हीट ऑफ फ्युजन आपल्याला इथे वाढताना दिसते. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ॲज अ सॉलिड टर्न्स टू लिक्विड. अगेन लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ॲज अ लिक्विड टर्न्स टू द गॅस. तो हीट सप्लाय वाढत जातोय. जस्ट ए क्विक वेन नॉन मेटल रिॲक्ट विथ ऑक्सिजन दे जनरली फॉर्म ॲसिडिक ऑक्साइड्स. जसं की कार्बन आणि ऑक्सिजन ज्याला रिॲक्ट होतात तर कार्बन डायऑक्साइड होतो. सल्फर ऑक्सिजन सल्फर डायऑक्साइड. these oxides form the acid when dissolved in the water. Moving next, तर इथं निहोनियम आहे NH, नेम्ड आफ्टर जपान्स निहोन सिंथेटिक इलेमेंट आहे. त्याच्यानंतर मास्कोवियम आहे, नेम्ड आफ्टर मॉस्को सिंथेसिस ऑफ द न्यू रेडिओ. अगेन हे नवीन इलेमेंट जे फाउंड आउट झालेत. टेनेसी आहे, दॅट इज आफ्टर यूएसएच्या टेनेसी. आणि ऑग्नेसन आहे, दॅट इज नेम्ड आफ्टर युरी ऑग्नेसन नोबल गॅस. ओके, जस्ट एक क्विक क्विक गोष्टी सांगतेय. आता ओर्स आपल्याला माहिती पाहिजेत. ॲल्युमिनियमचं बॉक्साईट, कोरोंडम, क्रायोलाइट, फेल्डेस्पार, अल्युनाइट. त्याच्यानंतर कॅरोलिन कॅओलनाइट. अगेन आयनचं हेमॅटाइट, मॅग्नेटाइट, आयन पायराइट, सिडेराइट. बेसिक अशा पद्धतीनं एक ओर्सचा पण एक चार्ट बनवून ठेवा मेटल्सचा, कारण ह्याच्यातला कुठला ओर नाही आहे असेवाले तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. Again, Avogadro number 6.022 multiplied by 10 raised to 23. Molecules per molecule are constant, but atoms per molecule vary. Moles measure the amount of substance in the terms of constituent particle. Mass of 1 mole relative molecular mass बघाल तर त्याच्यामध्ये एक 6.022 10 raised to 23 particles आपल्याला बघायला मिळतात. Molecule per mole are constant. By definition, 1 mole of any substance always contains 6.022 multiplied by 10 raised to 23. This number is called as Avogadro number. तर atoms per molecule vary करतात, but different molecules have different number of atoms. जसं की atom मध्ये इथे ह्याच्यामध्ये H2 आहे, one molecule has 2 atoms. H2O, one molecule has 3 atoms. Again, one molecule has 5 atoms. Total atoms in 1 mole काढायचं असेल तर टोटल अटम्स घ्यायचे, अटम्स पर मॉलिक्युल्स घ्यायचे आणि नंबर ऑफ द मॉलिक्युल्स पर मोल घ्यायचे. जसं की H2 आहे तर 2 मल्टिप्लाइड बाय अवेगाद्रो नंबर यू विल गेट द अटम्स. अगेन H2O 3 आणि CH4 साठी पुन्हा 5 ने मल्टिप्लाय करायचं, यू विल गेट द टोटल अटम्स किती आहेत ते आपल्याला कळून जाईल. अल्केन्स आणि अल्काइन्स जसं मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं. अल्केन्स हायड्रोकार्बन्स कंटेनिंग सिंगल बॉन्ड. They are saturated compounds. General molecular formula reactive because only single bonds are present. Favors substitute reaction. Ethane that's example. Alkaline मध्ये hydrocarbon containing at least one double bond. Unsaturated compound again more reactive than the alkanes due to the presence of double bond. त्याच्यामध्ये favors addition reaction. Hydrocarbons containing at least one triple bond. They are unsaturated compounds, more reactive than the alkanes and favors addition reaction. जर 90 ग्रॅम अल्युमिनियम मध्ये किती मोल असतील असा प्रश्न असेल तर मास ऑफ अल्युमिनियम इज 90, मोलर मास ऑफ अल्युमिनियम इज 27 ग्रॅम पर मोल. तर नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर मास अपॉन मोलर मास.
लक्षात ठेवा. नंबर ऑफ मोल्स इज मास अपॉन मोलर मास. आणि ज्याला मास अपॉन मोलर मास करतात त्यावेळेला हा बऱ्याचदा असं नाही फॉर्म्युले नसता माहिती. दोन व्हॅल्यू दिलेत ना त्याच्यामध्ये काहीतरी कनेक्शन लावा आणि मग त्याच्यातून तुम्ही फाइंड आउट करायचा प्रयत्न करा. बऱ्याचदा असं करून पण ज्यांना काहीच माहिती नाही येत नाही त्यांना सुद्धा सुटून जातात. सो नंबर ऑफ मोल इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. याच्यामध्ये आपल्याला ऑलरेडी मोलर मास दिलेला आहे तर त्याच्यामध्ये मास पण दिलाय तर मास वरती मोलर मास देऊन सो बेसिकली ह्याच्यामध्ये मोलर मास थोडे बहुत पाठ करून ठेवा. नेक्स्ट एस ब्लॉक एलिमेंट हायली रिॲक्टिव्ह आहेत. वन or टू इलेक्ट्रॉन्स इन आउटर एस ऑर्बिटल. पी ब्लॉकमध्ये कंटेन्स मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. डी ब्लॉकमध्ये ट्रान्झिशन एलिमेंट, एफ ब्लॉकमध्ये लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड्स आहेत. हे डिटेलमध्ये पुन्हा एक्सप्लेन केलेलं आहे. ते एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक, एफ ब्लॉक डिटेलमध्ये अजून एक थोड्याच वेळात 1-5 मिनिटामध्ये परत मी एक्सप्लेन करणार आहे. सो आय एम नॉट स्पेंडिंग मोर टाइम ऑन इट. ऑक्टेन नंबर ज्याला बघतो तर इट इज द मेजर ऑफ द परफॉर्मन्स ऑफ द फ्यूल. इट इज द मेजर ऑफ द डिले ऑफ इग्निशन ऑफ अ फ्यूल. ऑक्टेन नंबर काय करतं इम्पॉर्टंट फॉर प्रेडिक्शन ऑफ अ नॉकिंग ऑफ एन इंजिन. सिटेन नंबर काय करते इम्पॉर्टंट फॉर द प्रेडिक्शन ऑफ अ इग्निशन ऑफ एन इंजिन. ओके सो आपण ऑक्टेन नंबर आणि सिटेन नंबर बघत होतो. सो इट इज द मेजर ऑफ द परफॉर्मन्स ऑफ अ फ्युअल आणि सिटेन नंबर इज द मेजर ऑफ द डिले ऑफ द इग्निशन ऑफ द फ्युअल. Important for the predicting the knocking of the engine and C10 is the important for the prediction in the ignition of the engine. सो प्रॉपर्टीज ज्याला होत्या ऑक्टेन नंबर पेट्रोलमध्ये बघतो मेजरिंग अँटी नॉकिंग प्रॉपर्टी. हाय ऑक्टेन नंबर असेल तर लो नॉकिंग असते बेटर पेट्रोल क्वालिटी असते. सिटेन नंबर जर ज्याला बघतो त्याला तर डिझेलमध्ये सो मेजर्स इग्निशन क्वालिटी. हायर सिटेन इग्नाइट्स क्विकली आणि स्मूदर इंजिन ऑप्शन. हे का जुन्या टेस्ट डिस्कशन मधून घेते त्यामुळे करेक्ट इनकरेक्ट दिसतंय. तर ऑक्टेन नंबर लो असेल तर ते बेटर पेट्रोल आहे का तर लोअर ऑक्टेन इन्क्रीजेस नॉकिंग आणि रिड्युसेस द क्वालिटी. त्यामुळं ऑक्टेन नंबर लो असेल तर ते बेटर पेट्रोल नसेल. डिझेल विथ द हायर सीटेन इझियर अँड क्विकर इग्निशन रिड्युसेस डिले त्यामुळे ते हायर सीटेन डिझेल विल बी विथ ऑफ अ गुड क्वालिटी. हे लक्षात ठेवायचं. ऑक्टेन नंबर काय करेल अँटी नॉकिंग प्रॉपर्टी सांगेल. सो हायर नॉकटेन लोअर नॉकिंग आणि बेटर पेट्रोल क्वालिटी. सीटेन नंबर डिझेल मेजर्स इग्निशन क्वालिटी. हायर सीटेन इग्नाइट्स क्विकली स्मूदर इंजिन ऑपरेशन. हेच फक्त लक्षात ठेवायचं आहे. मुव्हिंग नेक्स्ट. सो ऑक्टेन नंबर इज अ rating used for petrol. C10 rating is used for the diesel. Octane number measures the amount of octane present in the petrol. C10 in that matter it measures the ignition delay of the fuel in the diesel engine. Octane number of a petrol can be increased by adding benzene or toluene. त्याच्यानंतर C10 number of a diesel can be increased by adding acetone. हे लक्षात ठेवा काय ऍड केल्याने होतं. The fuel with a high octane number has a low C10 number. Fuel with a high C10 number has a low octane number. Okay. सो रिॲक्टिव्हिटी सिरीज पण लक्षात ठेवायची की कशा पद्धतीनं रिॲक्टिव्हिटी इन्क्रीजेस आणि रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस. ह्याच्यामध्ये काय होईल चार तुम्हाला दिले जाते जसं की ॲल्युमिनियम निकेल सोडियम आणि सिल्वर. आणि मग रिॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने इन्क्रीज होते अशा अशा पद्धतीचे ऑप्शन्स तुम्हाला येऊ शकतात. सो जस्ट रिमेंबर धिस पॉइंट. ओके ह्याला पूर्णपणे लक्षात ठेवा. नेक्स्ट जसं जातोय सब्लिमेशन म्हणजे काय की ओव्हरऑल सॉलिड इज कन्वर्टेड टू द गॅस डिरेक्टली. ह्याच्यामध्ये सॉलिडचं डिरेक्ट गॅसमध्ये होणं त्याला आपण सब्लिमेशन म्हणतोय. अगेन टाईप ऑफ अ कोल लिग्नाइट आहे तर एकदम लो आणि सॉफ्ट कार्बन कंटेंट और हार्डनेस असतो. तो मॉइश्चर कंटेंट हाय आहे मेन यूज इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये. बिथुमियस आहे मीडियम हाय मीडियम. अगेन कंटेंट मॉइश्चर कंटेंट मॉडरेट फ्यूल केमिकल इंडस्ट्रीमध्ये. अँथ्रासाइट डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल फ्यूलमध्ये. पीट अर्ली कोल स्टेजेस लिमिटेड फ्यूल ह्याच्याबद्दल पण डिटेलमध्ये पुढे मी एक्सप्लेन केलं आहे. जसं लिग्नाइट कार्बन कंटेंट 20 to 30% असतो कार्बनमध्ये जास्त. बिथुमाइटमध्ये कार्बन कंटेंट बिथुमिनियसमध्ये आणि त्याच्यानंतर अँथ्रासाइटमध्ये सर्वात जास्त. इन्क्रीजिंग मॉइश्चर कंटेंट कुठे इन्क्रीजिंग हीट अँड कार्बन कुठे हे लक्षात ठेवा. जस्ट क्विकली ह्याला बघायचंय. तर ॲटॉमिक रेडियस काय असतो ओके हे लक्षात ठेवायचंय. पिरियॉडिक टेबलमध्ये ट्रेंड सांगते ॲटॉमिक रेडियस ट्रेंड अक्रॉस लेफ्ट टू राईट जातात तसं डिक्रीज होतो. ट्रेंड्स डाऊन अ ग्रुप बघाल टॉप टू डाऊन झालं तसं इन्क्रीज होतो. अगेन अक्रॉस अक्रॉस अ पिरियड
more protons, stronger nuclear attraction, electron pulled closer. Down a group, new electron shells added, outer electrons farther from the nucleus. Ionizing energy बघाल तर ट्रेंड अक्रॉस अ पिरियड लेफ्ट टू राईट इन्क्रीज होतोय, डाऊन डिक्रीज होतोय. So across of the electron held tightly due to higher nuclear charge, harder to remove. Down बघाल तर outer electron farther from the nucleus, easier to remove. Electronic affinity ज्याला आपण लेफ्ट टू राईट बघतोय मोर निगेटिव्ह, खाली जाल तसं लेस निगेटिव्ह. Atom attract electron strongly, energy related released increases. Now down extra shell reduces the nuclear pull, less energy released. Metallic character जसं बघाल लेफ्ट टू राईट डिक्रीज होत आहे, टॉप टू बॉटम इनक्रीज होत आहे. अक्रॉस बघाल तर atoms less willing to lose electrons due to smaller size, less metallic आहेत. Atoms lose electron easily due to distance from the nucleus, more metallic. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर बघाल तर इन्क्रीज होईल अक्रॉस आणि डिक्रीज होईल टॉप टू बॉटम. सो अटम गेन इलेक्ट्रॉन इझिली, मोर नॉन मेटॅलिक अँड डाऊन आउटर इलेक्ट्रॉन फार लेस नॉन मेटॅलिक. हे आता मी तुम्हाला PDF शेअर करणार आहे, तर त्यावेळेला पुन्हा एकदा डिटेलमध्ये बघा, इतक्या पटकन तुम्हाला कळणार नाही, तर हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. अटॉमिक रेडियस काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. ठीक आहे असं. आणि ह्याच्यामध्ये बघाल इकडून इकडे ह्याच्यामध्ये अटॉमिक रेडियस जसं बघाल तर असे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, मेटॅलिक कॅरेक्टर, इलेक्ट्रॉन अफिनिटी वाढत जाईल, आयनायझिंग एनर्जी वाढत जाईल, आयनायझिंग एनर्जी पुन्हा इलेक्ट्रॉन अफिनिटी ह्याच्यामध्ये दिसत आहे. हे लक्षात ठेवलं तरी बरेचसे प्रश्न तुम्हाला सुटून जातील. आता अटॉमिक रेडियस जसं बघत होतो तर टेंड अक्रॉस अ पिरियड लेफ्ट टू राईट काय होतोय, डिक्रीज होतोय, दिसतंय. तर ह्याच्यामध्ये आपण अटॉमिक रेडियस बघत होतो, डिक्रीज होताना दिसतोय, की जसं आपण लेफ्ट टू राईट बघतोय तर इकडे वाढत चाललाय म्हणजे इकडे जाताना तो डिक्रीज होत जाणार आणि खाली जातो त्यावेळेला इन्क्रीज होतोय, दिसतंय. तर हा असा खाली इन्क्रीज होताना दिसतोय. तर हे फक्त एक इमेज लक्षात ठेवली तरी ते सगळे प्रश्न तुम्हाला सुटणार आहेत. तर टेट्रा ethyl lead to add it to the petrol to prevent engine knocking. Methanol, alcohol like methanol increases octane number. Ethanol when blended with the petrol, ethanol improves combustion efficiency. हे पण लक्षात ठेवायचे. Moving next, chemical of chemistry of rusting. Chemicals of iron, oxygen आणि water ज्यावेळेला रिॲक्ट होतील तर त्यावेळेला इथं दिसतंय तुम्हाला एका पद्धतीनं रस्ट कशा पद्धतीने एक फेरस ऑक्साईड कशा पद्धतीनं क्रिएट होतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मुव्हिंग नेक्स्ट ह्याच्यामध्ये ओके, तर काही फॉर्म्युलेज आहेत जे आपण बघायलाच पाहिजे. नाव द इक्वेशन PV nRT इज डिराइव्ड अज्युमिंग आयडियल गॅस बिहेवियर. Negligible intermolecular forces point like particles. So real gas do not always follow. Ideal gas साठी हे इक्वेशन आहे PV nRT, that is P is a pressure in Pascal, volume, N is a number of moles, gas constant आणि temperature. आता ज्या वेळेला बघताय ना तर रिअल गॅस हे फॉलो नाही करत. आता ह्याच्यामध्ये R इज 8.314 जूल पर मॉलिक्युल केल्विन. आता ह्याला हा फॉर्म्युला तुम्ही तुम्ही काय करायचंय, बरेचसे क्वेश्चन सॉल्व करताना वापरायचे. द आयडियल गॅस लॉ दॅट इज PV nRT डिस्क्राइब्स द रिलेशनशिप अमंग प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. हेही लक्षात ठेवा, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मधलं सांगतंय. बॉयल्स लॉ सांगताना काय सांगतोय, PV nRT. चार्ल्स लॉ V/T आणि nRP. त्याच्यानंतर अवोगाद्रो त्याच्यात VnRT/P. हेही लक्षात ठेवा. हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन द 44 ग्राम ऑफ अ कार्बन डायऑक्साइड. 44 ग्राम ऑफ अ कार्बन डायऑक्साइड, मॉलिक्युलर मास ऑफ अ कार्बन डायऑक्साइड बघाल तर 44 ग्रॅम पर मोल. मोल्स मास अपॉन मोलर मास हे आपण मगाशी काढलेलं तसं 1 मोल. आणि 1 मोल कंटेन्स अवोगाद्रो नंबर ऑफ अ मॉलिक्युल्स. सो 44 ग्रॅम ऑफ अ CO2 कंटेन 6.022 मल्टिप्लाइड बाय 10⁻23 मॉलिक्युल्स. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट जसं स्टार्च आहे तो एक पॉलिमर आहे, ग्लुकोज मोनोमर आहे, नायलॉन पॉलिमर आहे, पॉलिस्टिरीन पॉलिमर आहे. आता ह्याच्यामध्ये मोनोमर आणि पॉलिमर कोणते कोणते आहेत हे बघणं इम्पॉर्टंट आहे. जसं की मोनोमरमध्ये सिंपल शुगर, अमिनो ऍसिड, न्यूक्लियोटाइड, फॅटी ऍसिड. पॉलिमरमध्ये पॉलिसॅकराइड, प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड, फॅट ऑर ट्रायग्लिसराइड. एक्झाम्पल आता हे ह्याच्यामध्ये बघा, सिंपल शुगरमध्ये पॉलिसॅकराइड पॉलिमर आहे. नाव स्टार्च आणि सेल्युलोज त्याचे एक्झाम्पल आहे, रिएजंट सांगितले. अमिनो ऍसिड, प्रोटीन, हेअर आणि
एन्झाईम मध्ये. न्यूक्लियोटाइड न्यूक्लिक ऍसिड डीएनए आरएनए, फॅटी ऍसिड फॅट ट्रायग्लिसराइड कुकिंग ऑइल मध्ये. तर सिंपल शुगर अमिनो ऍसिड न्यूक्लियोटाइड फॅटी ऍसिड ह्या सगळ्यामध्ये कोणते 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 पॉलिमर्स आहेत हे बघून घ्या. मुळात ह्या प्रत्येकाचे एक्झाम्पल पण तुम्ही बघून घ्या. ग्राम्स लॉ, व्हॉट्स नीडेड, त्याच्यामध्ये आपण ग्राम्स लॉ बघतो. व्हॉट डज इट टेल अस? द रिलेशनशिप बिटवीन द रेट ऑफ इफ्युजन अँड मोलार मास ऑफ टू गॅसेस. एक्झाम्पल, when gas escapes a container, the quickest or identify the escaping gas based on the effusion rate. रेट ए आणि रेट बी काढायचं आहे. तर मोलार मास बी आणि मोलार मास ए. नोट द फ्लिप्ड एलिमेंट्स. आता याच्यामध्ये कोणता गॅस पटकन बाहेर पडेल त्यावरती आपला रेट आणि मोलार मास कळणार आहे. Graham's law, gas passes through very small hole in a vacuum. Gas spreads and mixes with the another gas. Lighter gas effuses faster, heavier gas effuses slower, independent of a pressure and temperature. H2 effuses faster than the O2, तर helium spread faster than the nitrogen. अशा पद्धतीनं आपल्याला ग्राहम्स लॉ रेट अँड मॉलिक्युलर मास आपल्याकडे असेल तर आपल्याला ते सांगते की कोणता रिलेशनशिप बिटवीन इफ्युजन ऑफ अ मॉलर मास ऑफ अ टू गॅसेस आपल्याला सांगते. मग रेट ए रेट बी काढायचं असेल तर मोलर मास बी अपॉन मोलर मास ए आणि स्क्वेअर रूट मध्ये त्याला टाकावं लागेल. अगेन ज्यावेळेला आपण न्यूक्लिअर फिशन आणि फ्युजन बघतो, स्प्लिटिंग ऑफ अ हेवी न्यूक्लियस इनटू two or more light nucleus, combination of a two light nucleus to form a heavier nucleus. ह्याच्यामध्ये युरॅनियम आणि प्लुटोनियम ह्याच्यामध्ये हायड्रोजन आयसोटोप्स. एनर्जी ज्याला न्यूक्लिअर फिशन होते लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी, फ्युजन मध्ये लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी, कंट्रोल्ड इन द न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स. नॅचरली स्टार सन्स मध्ये न्यूक्लिअर फ्युजन दिसते, फिशन नाही. तर इंड्युस्ड बाय अ न्यूट्रॉनचं बंबार्डमेंटमुळे फ्युजन होते. एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचरमध्ये फ्युजन होते. फिशन, बंबार्डमेंट ऑफ द न्यूट्रॉन्स. अगेन रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट क्रिएट होतोय न्यूक्लिअर फिशन मध्ये. फ्युजन मध्ये लेस रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट, मेनली हेलियम. न्यूक्लिअर पॉवर अटॉमिक बॉम्ब मध्ये न्यूक्लिअर फिशन असते. फ्युजन सनलाइट थर्मोन्यूक्लिअर वेपन्स एक्सपेरिमेंट फ्युजन रिॲक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळते. गाल्वनायझेशन म्हणजे काय? कोटिंग आयर्न ऑर अ स्टील विथ द लेअर ऑफ अ झिंक युजली बाय हॉट डिप ऑर इलेक्ट्रोकेमिकल मेथड. रस्टिंग न व्हावं यासाठी झिंक कोटेड आयर्न शीट आपण जे बघतो. टिनिंग म्हणजे काय? कोटिंग द surface ऑफ आयर्न ऑर स्टील विथ द थिन लेअर ऑफ अ टिन. तो टिन कोटेड स्टील कॅन्स. इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय? इलेक्ट्रोलायटिक मेथड टू डिपॉझिट अ थिन लेअर ऑफ मेटल ऑर अनादर मेटल. सिल्वर प्लेटेड कटलरी, क्रोम प्लेटेड कार पार्ट्स वगैरे. अनोडायझिंग मध्ये फॉर्मेशन ऑफ अ थिक प्रोटेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग लेअर ऑफ ऑन मेटल बाय इलेक्ट्रोलायसिस. अनोडायझिंग ॲल्युमिनियम कुकवेअर. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोप्लेटिंग मी पुन्हा डिटेलमध्ये म्हणजे एक साधारण 130 वगैरे स्लाइड झाला की पुन्हा डिस्कस केलाय. Zeroth law of thermodynamics. If two systems are such in thermal equilibrium with a third system, they are thermal equilibrium with each other. Thermal equilibrium is transitive. Importance काय? Forms the basis for defining temperature scale and using thermometer. आता झिरोथ ला बघा, if two bodies A and B are in the thermal equilibrium with third body, then both A and B are also in the thermal equilibrium. ठीक आहे. तर फर्स्ट लॉ काय? नेट चेंज इन द टोटल एनर्जी ऑफ अ सिस्टम इज इक्वल टू द हीट ॲडेड टू द सिस्टम मायनस वर्क डन ऑफ द सिस्टम. सेकंड लॉ, in all the spontaneous processes, the entropy of the universe increases. Third law, the value of entropy of a completely pure crystalline substance is zero at the absolute zero temperature. सो इस्टर ज्याला आपण एक ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून बघतो तर त्याचा फंक्शनल ग्रुप असा सीओ असतो. एक्झाम्पल इथिल ॲसिटेट बघा. फ्रॅग्रन्स परफ्यूम मध्ये वापरला जातो, फ्लेवरिंग एजंट मध्ये वापरला जातो. आयसोअमिल ॲसिटेट बनाना फ्लेवर देतो. इथिलीन बेटानोएट पायनॅपल फ्लेवर देतो. प्लास्टिक पॉलिमर प्रोडक्शन सॉल्व्हंट्स मध्ये त्याचा यूज होतो. एक्झाम्पल बघाल मिथिल ॲसिटेट सॉल्व्हंट नेल पॉलिश रिमूव्हर. इथिल ॲसिटेट फ्रूट अरोमा सॉल्व्हंट. आयसोअमिल ॲसिटेट बनाना फ्लेवर. Benzyl acetate, jasmine scent. Esters are not related to the radioactive radiations. Usually colorless liquid असतात. Pleasant fruity smell असते. ओके. मुव्हिंग नेक्स्ट. आता हे बघायचे अल्कोहोल्स. मिथेनॉल वूड अल्कोहोल म्हणतात. ओके, हे लक्षात ठेवा फक्त. आणि इथेनॉल ग्रेन अल्कोहोल.
प्रोपेन आहे अगेन प्रोपॅनॉल आहे मायनर फर्मेंटेशन बाय प्रोडक्ट आहे इसेन्शियल ऑइलमध्ये. ब्युटॅनॉल आहे प्रोड्यूस बाय क्लोस्ट्रिडियम बॅक्टेरिया. Now glycerol composition of a fat and oils. Sorbitol found in fruits apple, pear, peach and prune. Mannitol found in the seaweed, fungi, celery, olives. Xylitol found in the birch trees, fruits, vegetables. आणि inositol found in the whole grain, citrus, fruit आणि nuts मध्ये. तर just remember all this. Okay, so this is how here we take a pause and त्याच्यानंतर प्रत्येक जसं की आपण सगळे जे आपण काय म्हणतात आपण जे टेबल पिरियडिक टेबल वगैरे बघितले त्याला डिटेलमध्ये आणि अजून डेप्थमध्ये जाऊन आपण ह्याच्यानंतर बघणार आहे. ओके. आता आपण केमिस्ट्रीकडे वळूया, पिरियडिक टेबलकडे. पिरियडिक टेबल तर आधीपासून तुम्ही खूप वेळा रटलेला असतो, साधारण 118 नोन एलिमेंट्स त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, शाळेत पण आपण शिकलेत. मग ज्या वेळेला पिरियडिक टेबल आपण बघतोय तर पिरियडिक टेबल मध्ये टॅब्युलर मेथड मध्ये डिस्प्ले करायचे एलिमेंट ही एक पद्धत सुरुवात झाली. आधीचे जे अटेम्प्ट होते त्याच्यामध्ये डॉबरनायर्स ट्रायड होता आणि न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह होता. पहिल्यांदा ते बघूया. डॉबरनायर्स ट्रायड मध्ये जसं बघाल, लिथियम, सोडियम, पोटॅशियम हा फर्स्ट ट्रायड, 7, 23 आणि 39 हे अटॉमिक मास आहेत त्याचे. ज्यावेळेला पहिल्या आणि शेवटच्याचा मीन केला जातो त्यावेळेला मधली व्हॅल्यू येते, हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. लक्षात काय ठेवायचं आहे, ड्रॉबरनाइट स्ट्रँड मध्ये लिथियम, सोडियम, पोटॅशियम हा एक ग्रुप क्रिएट झालाय. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम हा एक ग्रुप आहे. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हा एक ग्रुप आहे. हे 3 ग्रुप्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण ह्याच्यावरती कधीही एक क्वेश्चन येते, ड्रॉबरनाइट स्ट्रँड मधले हे 3 पार्ट्स आहेत, तर ह्याचे एखाद्या वेळेस तुम्हाला असं हे 3 आहेत किंवा हे 4 आहेत, ह्यातला कुठला चुकीचा आहे, मग हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग क्लासिफिकेशन वॉज बेस्ड ऑन द अटॉमिक मास. तुम्हाला दिसते का अटॉमिक मास वरती बेस्ड आहे. मग अकॉर्डिंग टू दिस जेव्हा अरेंज केले जातात त्यावेळेला इन्क्रीजिंग अटॉमिक मासेस असतात आणि 3 एलिमेंट्स मध्ये तुम्ही त्यांना काय करू शकता, अरेंज करू शकता आणि त्याच्यामध्ये त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या असतात त्या सेम असणार याचा अर्थ. बट ह्या ट्रायड्स मध्ये ज्याला बघता एक ऍव्हरेज मास पहिल्या आणि तिसऱ्याचं हे कायम दुसऱ्याचं काय असणार आहे, अटॉमिक मास असणार आहे. बट लिमिटेशन काय होती की आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळेचे सगळे तुम्हाला जे जे माहिती आहेत ते सगळे तुम्हाला एकत्र ट्रायड मध्ये मांडता येत नाही ह्या लॉजिकने. इव्हन त्यांच्यामधल्या प्रॉपर्टी जरी सेम असल्या तरी तुम्ही त्यांना ह्या म्हणजे ऍव्हरेजच्या कन्सेप्ट मध्ये ते बसत नाहीत. आणि ओनली 3 ट्रायड्स आहेत जे की आतापर्यंत आपल्याला माहिती आहेत की ज्यांना हा लागू होतो, त्यामुळे तो फेल गेला. मग न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह आला. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह काय सांगतो, व्हर्टिकल रोज म्हणजे असे नोन ग्रुप्स केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये सारेगम पधनिसा जसं आहे त्याप्रमाणे सारेगम पधनी, ठीक आहे. व्हर्टिकल आर ग्रुप्स आणि एलिमेंट्स आर प्लेस्ड इन द ग्रुप्स विथ द कॉमन प्रॉपर्टीज. कॉमन प्रॉपर्टीज ना एकत्र एका ग्रुपमध्ये टाकलं, जसं की बी एम जी सी ए आर इन द गा ग्रुप. नाउ दे ऑल्सो रिसेंबल इन द कॉमन ग्रुप प्रॉपर्टीज. बट अगेन त्याच्याप्रमाणे when elements are placed in the order of increased atomic masses, the physical and chemical properties of every 8 element are a repetition of the properties of the first element. म्हणजे आठव्याची आणि पहिल्याची जी आहे ती प्रॉपर्टी सेम आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळं इथे 8 आपण प्लेस म्हणजे ज्याला तुम्ही 8 प्लेस करता त्याच्यानंतर पुन्हा काय होते की तुम्ही पुन्हा वापस त्याच्यामध्ये परत येतात. म्हणजे फर्स्ट आणि 8 ची प्रॉपर्टी ऑलवेज सेम असणार. मग त्यांनी हे कम्पेअर करताना म्युझिक नोटशी त्याला कम्पेअर केलं आणि त्याला लॉ ऑफ ऑक्टेव्ह म्हटलं. फॉर एक्झाम्पल प्रॉपर्टीज ऑफ लिथियम आणि सोडियम आर फाउंड द सेम. पण अगेन लिमिटेशन काय झाली, जसं की लॉ ऑफ ऑक्टेव्ह आपण बघतोय तर ओनली अप टू कॅल्शियम पर्यंतच हा काय ऍप्लिकेबल आहे. मग ह्यामुळं न्यूलॉन्स ज्यांनी जे अडजस्ट केले 2 एलिमेंट्स स्लॉट्स मध्ये हॅव्हिंग डिफरंट प्रॉपर्टीज, जसं की कोबाल्ट आणि निकल विथ फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. बट ह्याच्याप्रमाणे ओनली 56 एक्झिस्टेड इन द नेचर. म्हणजे फक्त 56 एलिमेंट्स त्याला त्यावेळेला माहिती होते आणि तेवढेच. बट नंतर येणाऱ्या एलिमेंट्स त्याच्यामध्ये कसं प्लेस करायचं याच्याबद्दल तो काहीच नाही बोलला आणि दॅट वॉज द बिगेस्ट इश्यू, की त्याला सांगता यायला हवं होतं की बाबा नवीन एलिमेंट ज्याला डिस्कवर होतील त्यांना तुम्ही कुठे ठेवणार, कारण आतापर्यंत नोन प्रॉपर्टीज वाले तुम्ही ठेवू शकला, पण त्याचं एक फ्युचर क्लासिफिकेशन पण असणं गरजेचं आहे, बट ते नाही होऊ शकलं. मग प्रेझेंट अटेम्प्ट कोणते आहेत, मेंडल्स पिरियडिक टेबल अँड द मॉडर्न पिरियडिक टेबल. मेंडलचं पिरियडिक टेबल ॲज यू ऑल गाईज नो अशा पद्धतीने दिसतो आणि त्याच्यामध्ये मेंडलिव्हचं पिरियडिक टेबल ज्याला आपण बघतो त्याच्यात फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज अँड देअर अटॉमिक मासेस ह्या सर्वांवरती तो बेस्ड आहे, राईट.
आता फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज या पिरियडिक फंक्शन मध्ये अटॉमिक मासेसची त्याला एक मेंडलिव्ह पिरियडिक लॉ प्रमाणे त्याच्यामध्ये सेट आहे. मग सगळे जे एलिमेंट्स अरेंज आहेत ते इन्क्रीजिंग अटॉमिक मासेसनी अरेंज आहेत. आणि त्यांच्यामध्ये ज्याला बघाल तर एक सिमिलर प्रॉपर्टीज एका रेग्युलर इंटरव्हलनी येतात. म्हणूनच त्याला पिरियडिसिटी ऑफ द प्रॉपर्टीज म्हणतात आणि म्हणूनच त्याला पिरियडिक टेबल असं म्हणतात. मेंडलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये ज्याला बघतात तर केमिकल प्रॉपर्टीज ह्या फार इम्पॉर्टंट आहेत. मग मेरिट काय आहे ह्या पिरियडिक टेबलचा? जसं की मेंडेलिव्हनी बऱ्याचशा वॅकंट प्लेसेस ठेवल्या. जर तुम्हाला नवीन एलिमेंट डिस्कव्हर झाला तर तो त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकाल. म्हणजे एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका सिलिकॉन ह्या तिन्हींच्या बद्दल प्लीज वाचा. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. आपल्या टेस्ट सिरीज मध्येही आला होता. त्याच्या डिस्कशन मध्ये मेन्शन केलं होतं. आय विल मेक शुअर की त्या डिस्कशनची पण पीपीटी तुम्हाला मिळून जाईल. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक टाकायला मी सांगेन. आता एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका सिलिकॉन फक्त म्हणजे त्याच्यासारखे वाटणारे असे इलेमेंट्स फ्युचरमध्ये सापडू शकतात. मग असे सापडल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये नावं आपण मेन्शन करू शकू अशी तरतूद त्यांनी केली होती. मग या पिरियडिक टेबल प्रेडिक्टेड जे प्रॉपर्टीज होते जे अनडिस्कवर्ड आहेत इलेमेंट्स त्यांची सुद्धा ऑन देअर पोझिशन हा त्याचा एक सगळ्यात मोठी स्ट्रेंथ. म्हणजे डिस्कवर पण नाही झाले बट त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असतील किंवा कसं असेल असा एलिमेंट असू शकतो अशी त्यांनी माहिती ऑलरेडी दिली. आणि अगेन इट इज युज इन करेक्टिंग द डाउटफुल atomic masses of every element. Noble gases could accommodate in the Mendeleev's periodic table without disturbing the periodic table after discovery. नोबल गॅसेसला पण आपण त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं शिफ्ट करू शकलो. लिमिटेशन काय होती खरं? फिक्स पोझिशन फॉर हायड्रोजन कधीच नव्हती. नो करेक्ट पोझिशन फॉर हायड्रोजन ॲटॉम वॉज इन मेंडेलव. जर मेंडेलवच्या पिरियडिक टेबलमध्ये हायड्रोजनची पोझिशन वॉज इन दॅट ओके. कारण हायड्रोजन अल्कली मेटल्स आणि हॅलोजन सोबत पोझिशन त्याची आहे. त्याच्यानंतर आयसोटोप्स साठी सुद्धा याच्यामध्ये काय आहे? प्लेस नाही आहे ना. पोझिशन ऑफ आयसोटोप्स डिसाईड केले नव्हते. त्याच्यानंतर नो रेग्युलर ट्रेंड इन द अटॉमिक मास. पोझिशन ऑफ सम एलिमेंट्स विथ द लोअर मासेस बिफोर विथ द हायर अटॉमिक मासेस. अशा पद्धतीने याचे काही लिमिटेशन्स होते. बट मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 1913 मध्ये हेनरी मोझले यांनी काय केलं की अटॉमिक नंबर ऑफ अन एलिमेंट इज अ मोर फंडामेंटल प्रॉपर्टी. अटॉमिक मास घेऊन चाललेलो. मग यांनी सांगितलं की अटॉमिक नंबर वापरूया इन्स्टेड ऑफ अटॉमिक मास. मग डी मेंडेलिव्हने डिस्कव्हर केलं मॉडर्न पिरियडिक टेबल इन द इयर 1869. According to the modern periodic law, properties of an element are the periodic functions of their increasing atomic number. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये ऑल द अनोमलीज ऑफ मेंडेलिव्हचे जे क्लासिफिकेशनचे अनोमलीज आहेत, सॉरी, ते काय होतात? डिसअपिअर होतात. त्यानंतर पिरियडिक टेबलचे एलिमेंट्स बघाल, हे पाठ करायचे आहेत का नाही, बट ह्याच्यातले ग्रुपिंग्स आपल्याला माहिती पाहिजेत. अनोमलीज बाय मॉडर्न पिरियडिक टेबल जे एक्सप्लेनेशन दिलं गेलंय, आयसोटोप्सना वन प्लेस मध्ये सेम ग्रुप मध्ये याच्यामध्ये आपण दाखवू शकलो ना. नो एलिमेंट बिटवीन हायड्रोजन हिलियम ॲज अटॉमिक मासेस ऑलवेज कम्स इन द होल नंबर. त्यामुळं हायड्रोजन आणि हिलियम मध्ये कुणीच नाही येणार. अटॉमिक नंबर इज रिप्रेझेंटेड बाय झेड अँड it is equal to the number of protons and in the nucleus of an atom. It also consists 18 vertical columns known as groups and 7 horizontal rows known as periods. किती कॉलम्स आहेत आणि किती कॉलम्स आहेत म्हणजे किती ग्रुप्स आहेत आणि किती पिरियड्स आहेत याच्यावरती क्वेश्चन एखादा सेंटेन्स बनू शकतं आणि इट विल ट्रिक यू अगेन. म्हणजे 18 वर्टिकल कॉलम्स आहेत आणि 7 हॉरिझॉन्टल ग्रुप्स आहेत हे तुम्हाला माहितीच पाहिजे ना. याच्यामध्ये एलिमेंट्स हॅव्हिंग सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आर प्लेस्ड इन द सेम ग्रुप. As we go down in the group, number of shells also increases. जसं खाली चल तसं number of shell त्याचे जे आहे ते increase होत जाणार. आणि again elements having same number of occupied shells are placed in the same period. Each period has a new electron shell getting filled. आणि त्याच्यानंतर जसं बघाल, number of an element placed in a particular period depends on the point how electrons are filled in the various types. Valence electrons हे खूप जास्त इम्पॉर्टंट होतात कारण ते number of bonds डिस्प्ले करतात. मग त्यावरून इथे बघाल तर सुरुवातीला पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस आहे. त्याच्यानंतर के शेल, एल शेल, एम शेल, एन शेल अशा पद्धतीने शेल्स क्रिएट केले. अल्कली मेटल्स इथे, अल्कलाइन अर्थ मेटल्स इकडे, ट्रायल्स ऑफ बोरॉन ग्रुप, टेट्रल्स ऑफ कार्बन ग्रुप, त्याच्यानंतर निक्टोजेन्स, त्याच्यानंतर चाल्कोजेन्स, त्याच्यानंतर हॅलोजन्स आणि नोबल गॅसेस यांना डिफरंटली प्लेस केलेला.
ग्रुप इन द मॉडर्न पिरियडिक टेबल कशा आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दिस इज इम्पॉर्टंट. कदाचित मॅथ्स पेअर मध्ये कदाचित येऊ शकते. म्हणजे आपण बघून ठेवायला काय हरकत आहे. त्याच्यानंतर ज्याला बघतो याला एस म्हटलं जातं, याला डी, पी आणि एफ, आणि ह्या पद्धतीनं आपण त्याला काय करतो, डिवाइड करतो. मुव्हिंग नेक्स्ट, एस ब्लॉक ज्याला म्हणतात, एस ब्लॉक इलेमेंट इथे दिसत असेल तुम्हाला, हा जो आहे तो एस ब्लॉक इलेमेंट आहे. एस ब्लॉक इलेमेंट एक्सेप्ट फॉर हेलियम जे लेफ्ट साइडला आहेत, यांच्यामध्ये एक्सेप्शन हेलियम आहे अँड पॉसिबली हायड्रोजन. सगळे एलिमेंट्स आहेत ते मेटल्स आहेत. अँड द एस ब्लॉक इन्क्लुड्स द अल्कलाइन मेटल अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स आज. एस ब्लॉक इलेमेंट आहेत टेंड टू फॉर्म सॉफ्ट सॉलिड आणि विथ अ लो मेल्टिंग पॉइंट. आणि एक्सेप्शन आहे हेलियम. ऑल आर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह अँड रिॲक्टिव्ह. पी ब्लॉक जो दिसतोय इथे ह्या साईडला, ऑल द पी ब्लॉक एलिमेंट्स जे राईट साईडला आहेत ते सगळेच्या सगळे last 6 elements of group of the table except from helium. P block elements include all the non-metals. यात सगळे non-metals आहेत except hydrogen and helium. All of them are metalloids and post-transition metals. P block element काय करतात, gain, lose, share करू शकतात त्यांचे valence electron. Most P block elements covalent bonds form करतात आणि again form ionic bonds compounds with S block elements. डी ब्लॉक एलिमेंट ज्याला बघता इथे ट्रान्झिशन, ह्याच्यामध्ये बघत असाल तर दीज आर लाईक अगेन ट्रान्झिशन मेटल्स. डी ब्लॉक एलिमेंट मध्ये जेव्हा जेव्हा बघाल तर त्याच्यामध्ये ट्रान्झिशन एलिमेंट्स बघितले जातात. ट्रान्झिशन मेटल्स याला म्हणतात. दे आर ऑल मेटल्स, 2 or more ऑक्सिडायझिंग स्टेट्स त्याच्यामध्ये बघायला मिळतात. हाय मेल्टिंग पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट आहे. अगेन कलर्ड कॉम्प्लेक्सेस आणि सॉल्ट्स फॉर्म करतात. अगेन त्याच्यानंतर डी ब्लॉक एलिमेंट्स टेंड टू बी व्हेरी गुड कॅटलिस्ट. एफ ब्लॉक एलिमेंट जे आपण खाली बघतोय, हे एफ ब्लॉक एलिमेंट जे आहेत, द एफ ब्लॉक एलिमेंट्स ऑर इनर ट्रान्झिशन मेटल्स आर द लॅन्थॉइड्स अँड ऍक्टिनिट्स. आता याच्यामध्ये ज्याला बघतात एफ ब्लॉक एलिमेंट्स डिस्प्ले व्हॅरिएबल ऑक्सिडेशन, बरेचसे ऑक्सिडेशन स्टेट्स त्याच्यामध्ये दाखवतात. सगळे जे एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत हाय मेल्टिंग पॉइंट आहे त्यांच्यामध्ये, आणि दीज एलिमेंट्स आर कलर्ड कॉम्प्लेक्सेस, सॉल्ट्स फॉर्म करतात. आणि त्याच्यामध्ये एफ ब्लॉक एलिमेंट्स आर मेनी आहेत ते रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. जी ब्लॉक एलिमेंट्स हे एलिमेंट्स आहेत बियॉन्ड ऑर्गनेसॉन, एलिमेंट 118. आणि दीज एलिमेंट्स हॅव नॉट येट बीन सिंथेसाइज, अजून सिंथेसाइज नाही झालेत, बट फ्युचरमध्ये जर एखादा ब्लॉक क्रिएट झाला तर त्याला जी ब्लॉक म्हटलं जाईल असं त्यांनी सांगितलं. केमिकल इक्वेशन्स अँड रिॲक्शन ज्याला बघाल, मोस्ट ऑफ द चार्जेस अराउंड अस अंडरगो व्हेरियस चेंजेस. आणि हे चेंजेस टेम्पररी असू शकतात आणि कदाचित त्याच्यामध्ये नवीन सबस्टन्स पण फॉर्म नाही होणार, त्याला फिजिकल चेंज म्हणतात. बट एखादा नवीन सबस्टन्स फॉर्म झाला तर त्याला केमिकल चेंज म्हणतात. आणि न्यू सबस्टन्स फॉर्म झाला तर त्याला आपण त्याच्यामध्ये ज्याच्यापासून फॉर्म झाला त्याला रिॲक्टंट म्हणतो, आणि जिथे तयार झाला त्याला प्रोडक्ट म्हणतो. आणि अगेन परमनंट चेंज, ज्याला दीज चेंजेस आर परमनंट चेंजेस, जसं की केमिकल रिॲक्शन मध्ये परमनंट चेंजेस होतात, ते परत नाही जात. फिजिकल चेंजेस मध्ये पॉसिबिलिटी की ते परतच्या स्टेटला जातील. सो लेट्स सी केमिकल रिॲक्शन ज्याला आपण बघतो की देर आर नंबर ऑफ, म्हणजे काय, एकतर इकडे जेव्हा केव्हा तुम्ही बघताय तर त्यावेळेला इथे एकतर 2 रिॲक्टंट्स असतील, राईट, रिॲक्टंट 1, रिॲक्टंट 2, आणि ह्यांच्या ऍक्शनमुळं एखादा प्रोडक्ट बनेल, आणि ह्यांना काम करवण्यासाठी एखादा कॅटलाइज पण काय असेल तो यूज केलेला असू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जसं आपण पुढे जातोय, जसं की डायजेशन ऑफ फूड, रेस्पिरेशन, रस्टिंग ऑफ आयर्न, बर्निंग ऑफ मॅग्नेशियम रिबन, फॉर्मेशन ऑफ कर्ड आर ऑल केमिकल रिॲक्शन्स. आता कर्ड बनल्यानंतर पुन्हा दूध नाही येऊ शकत, तसंच केमिकल रिॲक्शन ज्याला बघतोय त्याला न्यू कंपाऊंड फॉर्म होईल, अल्टर करता येत नाही, हे बेसिक आपण जे बघितले. अँड देर आर अदर टाइप्स ऑफ एनर्जीज ॲज वेल, इलेक्ट्रिसिटी, लाईट, त्यांच्यामुळे केमिकल चेंजेस होतात. आणि जसं की आता पुढे बघतोय हाऊ टू आयडेंटिफाय अ केमिकल रिॲक्शन, जसं की चेंज इन स्टेट होईल, कलर होईल, टेम्परेचर होईल, गॅस होईल. जसं इथं बघताय एक जनरल केमिकल रिॲक्शन इक्वेशन ज्याला बघतोय, तर याच्यामध्ये ए आणि बी हे रिॲक्टंट्स आहेत, हा एरो आहे शोज द डिरेक्शन ऑफ अ रिॲक्शन, आणि हा प्रोडक्ट आहे जसं की विनेगार आणि बेकिंग सोडा, ह्यांना ज्याला मिक्स केलं जाईल त्याला सॉल्ट, गॅस आणि वॉटर क्रिएट होईल. हे त्याचं एक एक्झाम्पल झालं. 2 प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स आहेत. अगेन वर्ड इक्वेशन्स वगैरे हे काही एवढे इम्पॉर्टंट नाही आहे, सिम्बॉल इक्वेशन. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स बघूया. 2 एलिमेंट्स कंपाऊंड कंबाईन अँड क्रिएट अ कंपाऊंड, कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे.
तर कॅल्शियम आणि सल्फर एकत्र येऊन कॅल्शियम सल्फाइड क्रिएट होतात. दोन्ही येऊन कंबाईन झाले म्हणून याला कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणतात. डिकम्पोजिशन रिॲक्शन काय करेल, दोन एकत्र असेल त्यांना डिकम्पोज करून दोन वेगळे करेल. ए बी असेल तर त्यांना ए आणि बी करेल. जसं की इथे बघताय त्याप्रमाणे याच्यामध्ये पण काय झालं, डिकम्पोजिशन. दोन लोकांना ब्रेक करून त्याच्यापासून एलिमेंट ए आणि एलिमेंट बी म्हणतो, त्याला डिकम्पोजिशन म्हणतात. डिकम्पोजिशन रिॲक्शनचे एक्झाम्पल बघाल तर त्याचा फेरिक हायड्रॉक्साईड, त्याचा फेरिक ऑक्साईड आणि वॉटर क्रिएट होतो. वॉटरचा हायड्रोजन आणि ऑक्सिजन क्रिएट होतो. सिल्वर ब्रोमाइडचा सिल्वर आणि ब्रोमिन क्रिएट होतो. कार्बोनिक ऍसिडचा कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर क्रिएट होतो. आता डिकम्पोजिशन रिॲक्शनचे टाइप्स आहेत. थर्मल डिकम्पोजिशन म्हणजे हीटमुळे ज्या वेळेला डिकम्पोजिशन झालंय. इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन इलेक्ट्रिसिटीमुळे झालंय. फोटोलायटिक हे सनलाईटमुळे झालंय. अशा पद्धतीचे डिकम्पोजिशन. आता बघूया आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. यामध्ये काय होणार, डिस्प्लेसमेंट होणार दोन वेगवेगळ्या गोष्टींची. आता इथे झिंक आहे आणि कॉपर सल्फेट आहे, बट याच्यामध्ये झिंकनी कॉपरला काय केलं, डिस्प्लेस केलं. त्यामुळे झिंक सल्फेट क्रिएट झाला आणि कॉपर वेगळा झाला. आणि त्यामुळं ह्यामध्ये ज्याला बघता, ह्याच्यामध्ये ज्याला सीओ आणि ह्याच्यामध्ये कोणतीच रिॲक्शन होऊ शकत नाही. त्यामुळे इथे बघा की अशा पद्धतीनं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होते. जसं की एनी बीला काय केलं, डिस्प्लेस केलं. सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतात त्याला. मग डबल डिस्प्लेसमेंट पण असतेच की. मग डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय होईल, दोन वेगवेगळे एकमेकाला डिस्प्लेस करतील. जसं इथे बघा ह्याच्यामध्ये BaSO4 झाला आणि याच्यामध्ये बघा NaCl, दोन NaCl क्रिएट झाले. ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन असते नेक्स्ट. त्याला रेडॉक्स रिॲक्शन, रेडॉक्स टर्मिनॉलॉजी याला म्हणतात. आता रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय असेल, इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर प्रोसेस असते याच्यामध्ये. ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ज्याला ऑक्सिडेशन बघतोय इथे एक इलेक्ट्रॉन लॉस होईल, इथे एक इलेक्ट्रॉन गेन होईल आणि त्यामुळे NaCl बनेल. त्यामुळे हा NaCl बनतोय. त्यामुळे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळेला झाल्यामुळे त्याला ऑक्सिडेशन रेडॉक्स टर्मिनॉलॉजी, रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, Na काय केला, स्वतःचा एक इलेक्ट्रॉन दिला म्हणजे तो काय झाला, ऑक्सिडाइज झाला. आणि क्लोरीननी काय केलं, सॉरी आपण सोडियम क्लोराईड बघतोय, तर ह्याच्यामध्ये काय झालं, ह्याच्यामध्ये एक 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 जो आहे तो इलेक्ट्रॉन घेतला गेला. इलेक्ट्रॉन देणेला ऑक्सिडेशन, इलेक्ट्रॉन घेणेला म्हणजे रिडक्शन म्हणतात. आणि ह्या दोन्हीला मिळून रिडॉक्स रिॲक्शन म्हणतात. आता एक प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड बघूया. ऍसिड ज्याला बघतो तो एकदम सॉल्ट टेस्ट करतो आणि अगेन कूल टू यूज. आता याच्यामध्ये मेटलला कोरोड करेल. त्याच्यानंतर ब्लू लिटमसला रेड करेल. स्ट्रॉंग ऍसिड आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, वीक ऍसिड्स आर वीक इलेक्ट्रोलाइट्स. आता ऍसिड्स आणि बेस बद्दल आपण बेसिकली केमिस्ट्रीच्या सेशन मध्ये केलंय, त्याची मी तुम्हाला PDF शेअर करून देईन. सो इट विल बी हेल्पफुल फॉर यू. ऍसिड ज्याला मेटलशी रिॲक्ट करेल त्याला सॉल्ट आणि H2. ऍसिड ज्याला मेटल ऑक्साईडशी रिॲक्ट करेल सॉल्ट आणि H2O. ऍसिड ज्याला मेटल ऑक्साईडशी क्रिएट करेल त्याला सॉल्ट आणि H2O अगेन. ऍसिड आणि मेटल कार्बोनेट, सॉल्ट, H2O आणि CO2. ऍसिड ज्याला मेटल हायड्रोजन कार्बोनेटशी करेल त्याला सॉल्ट, H2O आणि CO2. आणि ऍसिड ऑक्साईड ज्याला बेसशी करेल त्याला सॉल्ट आणि H2O आपल्याला बघायला मिळतात. नॅचरल सोर्सेस काय आहेत ऍसिडचे, जसं की ऑरेंज आणि लेमन मध्ये सिट्रिक ऍसिड आणि ऑस्कॉर्बिक ऍसिड असतो. ऍपल मध्ये मालिस ऍसिड असतो. ह्याच्यावरती एक क्वेश्चन आपण मोमेंटमच्या टेस्ट सिरीज मध्ये विचारला होता. टॅमरिन मध्ये टार्टारिक ऍसिड असतो. विनेगार मध्ये ऍसिटिक ऍसिड असतो. कर्ड मध्ये लॅक्टिक ऍसिड असतो. टोमॅटो मध्ये ऑक्झॅलिक ऍसिड असतो. गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये हायड्रोक्लोराइड ऍसिड असतो. टी मध्ये टॅनिक ऍसिड असतो. आणि रेड अँट मध्ये फॉर्मिक ऍसिड असतो. हा चार्ट इम्पॉर्टंट आहे कारण मॅच द पेअर मध्ये हा येऊ शकतो युजली, त्यामुळे हा प्लीज लक्षात ठेवा. मिनरल ऍसिड म्हणजे काय, रॉक, मिनरल ह्यांच्यापासून मिळालेले. जसं की हायड्रोक्लोरिक ऍसिड हा मिनरल ऍसिड आहे. प्युरिफिकेशन ऑफ NaCl टू मेक अ ॲक्वारेजिया मिक्सचर. आता ॲक्वारेजिया ब्लिचिंग एजंट ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. फॉस्फरिक ऍसिड आहे, अगेन मिनरल, फर्टिलायझर्स मध्ये युज होतो. कार्बोनिक ऍसिड आहे, टॅनिंग इंडस्ट्रीमध्ये युज होतो. सल्फ्युरिक ऍसिड आहे, कार बॅटरीज, पेन्स, प्लास्टिक्स, ड्रग्ज, पेट्रोलियम मध्ये युज होतो. नायट्रिक ऍसिड आहे, तो मिनरल ऍसिड आहे आणि पुन्हा तो एक्सप्लोजिव्ह मध्ये युज केला जातो.
ऑर्गॅनिक ऍसिड ज्याला बघतो, ऍसिड्स दॅट आर प्रेझेंट इन अॅनिमल अँड प्लांट आर कॉल्ड ॲज अ ऑर्गॅनिक ऍसिड, जसं की लॅक्टिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड यांना म्हणतात. फॉर्मिक ऍसिडचा फॉर्म्युला बघा. नाव दिस इज द सोर्स ऑफ अ अँट. ऍसिटिक ऍसिड विनेगर, ब्युटरिक ऍसिड बटर, कॅप्रोइक ऍसिड गोड, स्टेरिक ऍसिड टालो. त्याच्यानंतर जसं की एक वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग ऍसिड याच्यामधला फरक काय? वीक ऍसिड काय असतो, तर एक केमिकल कंपाऊंड आहे, डिसोसिएट्स इनटू आयन्स इन aqueous सोल्युशन. बट स्ट्रॉंग ऍसिड असेल तो काय, दॅट कम्प्लिटली डिसोसिएट्स. हा पार्शली डिसोसिएट होता, कम्प्लिटली डिसोसिएट होतो इन aqueous सोल्युशन. हायड्रोजन डज नॉट रिमूव्ह ऑल द रिलिजेबल हायड्रोजन अटम, बट हा काय करणार, रिलीजेस ऑल पॉसिबल हायड्रोजन अटम्स. रेंज कशी असेल, 3 ते 5 मध्ये असेल, याची रेंज 1 ते 3 असेल. 7 पर्यंत, 7च्या खाली असेल तर त्याला आपण ऍसिड म्हणतो, 7च्या वरती असेल तर त्याला आपण बेस म्हणतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ऍसिडचं डिसोसिएशन एकदम स्मॉल व्हॅल्यू मध्ये होतं आणि ह्याचं लार्ज व्हॅल्यू मध्ये होतं. लोअर पीएच व्हॅल्यू असते आणि याची हायर पीएच व्हॅल्यू असते वीक ऍसिडची. हाय डिग्री ऑफ आयनायझिंग पॉवर स्ट्रॉंग ऍसिड मध्ये लो डिग्री असते. हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स, लोअर कॉन्सन्ट्रेशन. हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत. इथनोइक ऍसिड, कार्बोनिक ऍसिड, सल्फरस ऍसिड हे वीक ऍसिड्स आहेत. प्रॉपर्टीज ऑफ बेसिस, बिटर असतात, कॉस्टिक टेस्ट असते, स्लिपरी असतात, सोपी फिलिंग असते, OH फॉर्म करतात. जसं ऍसिड्स काय करतात, H प्लस, जसं की हायड्रोजन फॉर्म करते, हायड्रॉक्साईड फॉर्म करतात. लिटमसला रेड टू ब्लू करतात. अगेन बेसिस कंडक्ट अँड इलेक्ट्रिक करंट करू शकतात. ना अगेन रिॲक्ट विथ ऍसिड्स टू प्रोड्यूस सॉल्ट अँड वॉटर. नोन फॉर ॲज अ न्यूट्रलायझिंग एजंट. हे काही एक्झाम्पल्स आहेत. कॉमन बेसिस मध्ये बघा, सोडियम हायड्रॉक्साईड आहे, त्याला कॉस्टिक सोडा म्हणतात. कशामध्ये, सोप, प्लास्टिक, पेट्रोलियम रिफायनिंग मध्ये यूज करतात. पोटॅशियम हायड्रॉक्साईडला कॉस्टिक पोटॅश म्हणतात. सोप, कॉटन, इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये यूज होतो. त्याच्यानंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे तो सिमेंट मध्ये. सोडियम बायकार्बोनेट कुकिंग, अँटासिड मध्ये, कुकिंग मध्ये सोडियम बायकार्बोनेट. आणि जो आपण सोडियम अगेन त्याच्यानंतर सोडियम बायकार्बोनेट बघितला. त्याच्यानंतर मॅग्नेशियम हायड्रोक्लोराईड, तर हा एक अँटासिड आहे. अमोनियम हायड्रॉक्साईड हा डिटर्जंट, फर्टिलायझर, एक्सप्लोजिव्ह मध्ये यूज होतो. बेकिंग सोडा सोडियम बायकार्बोनेट. वॉशिंग सोडा हायड्रेटेड सोडियम कार्बोनेट. ह्याला बघा, सोडियम कार्बोनेट आहे तो आहे वॉशिंग, सोडियम बायकार्बोनेट आहे तो बेकिंग. हे लक्षात ठेवा. प्लास्टर ऑफ पॅरिस काय आहे, कॅल्शियम सल्फेट हेमिहायड्रेट्स. ब्लिचिंग पावडर इज कॅल्शियम ऑक्झिक्लोराईड. जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट. लक्षात ठेवायचं. मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये जसं की फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघणार आहे क्विकली. जसं की कंडक्टिव्हिटी बघायची झाली तर मेटल्स आर गुड कंडक्टर्स, नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर्स. त्याच्यात एक्सेप्शन काय आहे, ग्राफाइट हु इज नोन ॲज अ एक्सेप्शनल कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. डक्टिलिटी बघायला गेलं तर मेटल्स हे डक्टाईल आहेत, म्हणजे काय, त्यांच्यामधून वायर्स आपण बनवू शकतो. बट नॉन मेटल्स काय आहेत, त्यांच्यामधून वायर्स नाही काढू शकत, म्हणून ते नॉन डक्टाईल आहेत. हार्डनेस बघायचं गेलं तर ऑल मेटल्स आर हार्ड. त्यांच्यामध्ये काही एक्सेप्शन आहे, जसं की सोडियम, पोटॅशियम हे सॉफ्ट आहेत, हे साधारण नाईफने सुद्धा कट करू शकतो. नॉन मेटल्स मध्ये सगळे सॉफ्ट आहेत. डायमंड हे एक्सेप्शन आहे. त्याच्यानंतर देअर आर ब्रिटल, अगेन दे आर ब्रिटल, त्यांना ब्रेक करू शकतो, बट अगेन दे आर नॉट सॉफ्ट. अगेन लस्टर बघायचं झालं तर मेटल लस्टरच असतात, नॉन मेटल एकदम युजली डल दिसणारे असतात. मॅलेबिलिटी बघायला गेलं तर मेटल्स हे मॅलेबल असतात, विच मीन्स त्यांच्यामधून शीट्स आपण बनवू शकतो. पण नॉन मेटल्स इझिली ब्रेक होत असल्यामुळे त्याच्यापासून शीट वगैरे आपण काय बनवू शकत नाही. फिजिकल स्टेट बघायचं झालं तर मोस्ट मेटल्स रूम टेम्परेचरला सॉलिड्स असतात. मर्क्युरी आणि गॅलियम हे फक्त लिक्विड राहतात रूम टेम्परेचरला. आणि मोस्ट नॉन मेटल्स एक्झिस्ट इन द 2 ऑफ 3 स्टेट्स, म्हणजे मॅटर ॲट द रूम टेम्परेचर, गॅसेस आणि म्हणजे थोडक्यात काय, गॅसेस आणि सॉलिड ह्या 2 स्टेजमध्ये आपल्याला बघायला मिळतात. सोनरस बघायला गेलं तर मेटल प्रोड्यूस रिंगिंग साऊंड, एकदम रिंगिंग साऊंड, दे आर सोनरस याचा अर्थ. एक्सेप्ट मर्क्युरी जे की लिक्विड आहे. नॉन मेटल आर नॉन सोनरस, कोणत्याही पद्धतीचं मेटलिक साऊंड ते काढू शकत नाही. एक्झाम्पल द्यायचं झालं तर मेटलमध्ये आयर्न, कॉपर, अल्युमिनियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. आणि नॉन मेटलमध्ये सल्फर, कार्बन, ऑक्सिजन, फॉस्फरस हे झाले. मेटल आणि नॉन मेटल मध्ये अजून बेसिकली मेटल काय आहेत, मॅलेबल हे नॉन मॅलेबल आहेत, डक्टाईल आहेत, नॉन डक्टाईल आहेत, गुड कंडक्टर आहेत, बॅड कंडक्टर आहेत, लस्टरस आहेत हे नॉन लस्टरस आहेत.
सॉलिड ॲट रूम टेम्परेचर, सॉलिड, लिक्विड और गॅसियस काही असू शकतात. मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट आर जनरली हाय. मेल्टिंग आणि ह्याच्यामध्ये लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट असतो. ऑल मेटल्स आर स्ट्रॉंग, दे आर नॉट दॅट स्ट्रॉंग. मेटल्स आर हार्ड, नॉन मेटल्स आर सॉफ्ट. मेटल्स आर हेवी अँड नॉन मेटल्स आर लाईट सबस्टन्सेस. आणि मेटल्स आर सोनरस, नॉन मेटल्स आर नॉन सोनरस. जे बघितलं त्याची एक क्विक रिव्हिजन होती. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल बघायला गेलं तर रिॲक्शन विथ द ऑक्सिजन टू फॉर्म मेटल ऑक्साइड. ऑक्सिजनशी रिॲक्ट करतील, मेटल ऑक्साइड क्रिएट होतील. सम मेटल ऑक्साइड शो ऍसिडिक आणि बेसिक प्रॉपर्टीज. दे आर कॉल्ड ॲज अ अम्फोटेरिक ऑक्साइड्स. जसं की अल्युमिनियम ऑक्साइड आहे, झिंक ऑक्साइड आहे. त्याच्यामध्ये दोघांचे सुद्धा काय दाखवतात, प्रॉपर्टीज दाखवतात. पीएच स्केल जे आपण मगाशी बोललो होतो, 7च्या खाली ऍसिडिक, 7च्या वरती अल्कलाइन. आय होप यू फाउंड. Alkali metal, all alkali metals have one valence electron. Alkali metals are never found pure in nature. ते कायम रिॲक्टिव्ह असतात कारण एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, ते सारखे कोणाशी तरी ऍक्ट करत राहतात. रिॲक्टिव्हिटी ऑफ दीज एलिमेंट्स इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. जसं ग्रुपच्या खाली खाली जाल तसं तसं त्यांची रिॲक्टिव्हिटी काय आहे, वाढत जाते. रिॲक्शन विथ द वॉटर बघाल तर ऑल अल्कली मेटल्स रिॲक्ट रेडिली विथ द वॉटर. रिॲक्शन्स बिकम मोर विगरस डाऊन द ग्रुप अँड क्रिएट्स अ लॉट ऑफ हिट. म्हणजे ते डिरेक्टली पटकन ऑक्सिजनशी कनेक्ट होतात. का तर रिॲक्शन क्रिएट्स अल्कलीन हायड्रॉक्साइड आयन. का तर वाय ग्रुप 1 एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज एकतर ह्या मध्ये रिॲक्शन मध्ये एक अल्कलाइन हायड्रॉक्साइड आयन क्रिएट होतो, म्हणून त्या ग्रुप 1 एलिमेंटला अल्कली मेटल्स म्हणतात, अल्कलाइन हायड्रॉक्साइड क्रिएट होत असल्यामुळे. एवढंच त्याचं लॉजिक आहे. रिॲक्शन विथ द ऍसिड्स, रिॲक्शन ऑफ अन ऍसिड्स अँड मेटल्स. मेटल आणि ऍसिड ज्या वेळेला एकत्र येईल त्याला सॉल्ट आणि हायड्रोजन बनेल. त्याचे हे काही एक्झाम्पल्स आहेत, लक्षात ठेवायचं आहे. मेटल ज्या वेळेला ऍसिडशी रिॲक्ट करेल सॉल्ट आणि हायड्रोजन बनणार आहे. रिॲक्शन ऑफ अ मेटल विथ द सोल्युशन ऑफ अदर मेटल सॉल्ट्स. ज्या वेळेला मोर रिॲक्टिव्ह मेटल डिस्प्लेसेस अ लेस रिॲक्टिव्ह मेटल. ह्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात काय, दोन ज्या वेळेला मेटल्स विथ सोल्युशन्सचं मेटल सॉल्ट बरोबर होणार आहे त्यावेळेला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन तुम्हाला बघायला मिळेल, जी आपण आधी बघितली होती. फक्त एक मोर रिॲक्टिव्ह मेटल काय करेल, लेस रिॲक्टिव्ह मेटलला डिरेक्टली डिस्प्लेस करून टाकेल. नॉन मेटल रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म नॉन मेटल ऑक्साइड्स. अगेन नॉन मेटल, ऑक्सिजन, नॉन मेटल ऑक्साइड्स. सल्फर, ऑक्सिजन, सल्फर डायऑक्साइड असं. त्याच्यानंतर रिॲक्शन ऑफ अ नॉन मेटल विथ द ऍसिड. ज्याला नॉन मेटल ऍसिडशी त्याच्यावर कुठलीच रिॲक्शन होत नाही. नॉन मेटल्स कॅन रिॲक्ट विथ द सॉल्ट सोल्युशन. मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट्स विल डिस्प्लेस द लेस रिॲक्टिव्ह नॉन मेटल. जसं की नॉन मेटल कॅन ऑल्सो रिॲक्ट विथ द हायड्रोजन टू फॉर्म हायड्रेट्स. हायड्रेट्स फॉर्म होताना आपल्याला इथे दिसतात. नॉन मेटल हायड्रोजनशी रिॲक्ट करून हायड्रेट्स क्रिएट करतात. कार्बन आणि केमिस्ट्री बघायचं झालं तर कार्बन कंपाऊंड्स मध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक दोन टाईपचे कंपाऊंड्स असतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये जसं बघाल फाउंड इन अगेन प्रोड्युस्ड ऑर डिराइव्ड फ्रॉम लिव्हिंग एलिमेंट्स. जसं की इथेन आहे, इथिन आहे, इथनॉल आहे, इथनॉइक ऍसिड आहे, इथिल इथेनॉइट आहे. त्याच्यानंतर नॉट ओरिजिनेटेड फ्रॉम लिव्हिंग आर इनऑर्गॅनिक. जसे की कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट वगैरे वगैरे. कार्बनच्या प्रॉपर्टीज बघायचं झालं तर अटॉमिक नंबर 6, अटॉमिक मास 12.101. त्याच्यानंतर फ्रीजिंग पॉईंट एवढा जास्त आहे, बॉइलिंग पॉईंट त्याच्यापेक्षा जास्त आहे. केमिस्ट्री ज्यावेळेला बघाल त्यावेळेला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टडी ऑफ ऑल कंपाऊंड दॅट कंटेन बॉन्ड्स विथ द कार्बन अटम. आपण कार्बन अटम बरोबरचीच सगळे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बघत असतो. जर केमिस्ट्री ऑफ कार्बन बघायला कधी पण ज्याला बघतोय याच्यामध्ये नॉट ओनली कॅन कार्बन फॉर्म द बॉन्ड्स बट बाकीचे पण एलिमेंट्स आहेत जे की बॉन्ड्स फॉर्म करू शकतात. ॲबिलिटी टू फॉर्म लॉंग चेन ही कार्बन कार्बन बॉन्ड मध्ये जास्त आहे. सिंगल, डबल, ट्रिपल, कोव्हॅलंट. आणि चेन ऑफ कार्बन कंटेन्स एकदम क्लोज रिंग्स पण बनू शकतात. कार्बन्स मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये ज्याला बघतात कार्बन इज अ वर्सटाईल. साधारण 4 बॉन्ड्स स्वतः बरोबरच तो बनवू शकतो आणि म्हणून तो आणि बाकीच्यांच्या बरोबर तर अजून जास्त सिंगल, डबल, ट्रिपल, रिंग बॉन्ड्स क्रिएट करू शकतोय. कोव्हॅलंट बॉन्ड ज्याला म्हणतोय त्याला अनपेअर्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मध्ये बघाल तर ह्याच्यामध्ये प्रत्येकाकडून एक शेअर होतोय आणि दोघांच्यात हे दोघांच्या शेअरिंगमुळं हा एक स्ट्रॉंग बॉन्ड क्रिएट होतो. अगेन कार्बन हॅज 4 इलेक्ट्रॉन इट्स आउटर लेअर आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन हॅज 6. मग त्यावेळेला ज्याला बघतोय तर हे ह्याच्यातून 2 आणि ह्याच्यातून 2 असे करून 4 आणि पुन्हा इकडे 4 असं करून हे व्हॅलन्सी ऑफ 8 कम्प्लीट करतात आणि त्यामुळे CO2 बनतो.
नेक्स्ट 6 प्रोटॉन्स 6 न्यूट्रॉन्स ह्याच्यामध्ये दाखवले. ओके. तर कोव्हॅलेंट बॉन्ड्स ज्या वेळेला आपण बघतो ते शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, तर याच्यामध्ये प्रत्येक वेळेला शेअर होत आहेत. इथे पण बघा शेअर होत आहेत टू कम्प्लीट द व्हॅलन्सी ऑफ 8. कार्बन नॅनो स्ट्रक्चर्स मध्ये फुलेरिन, नॅनोट्यूब, ग्राफिन, डायमंड लाईक कार्बन्स हे त्याचे काही आहेत एक्झाम्पल्स. ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन बघायला गेलं तर सूट अल्सो नोन ॲज अ ब्लॅक कार्बन, सेकंड लिडिंग कॉज ऑफ अ ग्लोबल वॉर्मिंग. आणि त्याच्यानंतर ए ब्लॅक कार्बनियस सबस्टन्स प्रोड्यूस ड्युरिंग द इनकम्प्लीट कंबशन ऑफ अ कोल, वूड अँड ऑइल, त्याला आपण सूट म्हणतो. डायमंड हा एक अगेन ॲलोट्रॉप आहे. बेस्ट नोन ॲलोट्रॉप ऑफ अ कार्बन. ऍप्लिकेशन अँड ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. हार्डेस्ट नोन नॅचरल मिनरल आहे. डॉमिनंट इंडस्ट्रियल यूज इज कटिंग, ड्रिलिंग, ग्राइंडिंग मध्ये. ग्राफाइट आहे. ग्राफाईन टू ड्रॉ ऑर राईट. अनलाईक डायमंड, ग्राफाइट आणि इलेक्ट्रिसिटीचा कंडक्टर आहे. म्हणजे थोडक्यात डायमंड कंडक्ट नाही करत, ग्राफाइट करतो. ग्राफाइट पावडर इज यूज इन द ड्राय लुब्रिकंट. सिंगल लेअर ऑफ ग्राफाइट इज नोन ॲज अ ग्राफिन. त्याच्यानंतर फुलरिन आहे. बॅक मिन्स्टर फुलरिन और यूज युजली द फुलरिन और बकी बॉल्स फॉर शॉर्ट. त्याच्यामध्ये वॅरिंग साईज मध्ये आहे. एंटायरली ऑफ कार्बन, हॅलोस्फिअर, इलिप्सॉइड आणि त्याच्यानंतर ट्यूब्स याच्यामधून फॉर्म केले जातात. स्टडीमध्ये बघाल तर पोटेन्शियल मेडिकल यूज याच्यामध्ये आहे. बाइंडिंग स्पेसिफिक अँटीजन स्ट्रक्चर्स टू टार्गेट रेझिस्टन्स मध्ये फुलरिनचा जास्त मोठ्या प्रमाणात फायदा होतो. हायड्रोकार्बन्स आर हायड्रोजन आणि कार्बननी बनलेले हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बद्दल डिटेलमध्ये तुम्हाला जी डिस्कशनची मोमेंटमची पीपीटी डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, त्याच्यामध्ये तुम्ही ते बघून घ्या, कारण ते खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्याच्यातून तुम्ही बघून घेणं अपेक्षित आहे. हायड्रोकार्बन ज्याला म्हणतो, कार्बन आणि हायड्रोजनचे बॉन्ड क्रिएट होतात. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय, सिंगल बॉन्ड आहे बिटवीन कार्बन ॲटम्स. बाय सॅच्युरेटेड इट मीन्स दॅट एव्हरी आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन इन द कार्बन ॲटम इज बॉन्डेड बाय द हायड्रोजन ॲटम. जसं की एक्झाम्पल सॅच्युरेटेडचं अल्केन्स आहे. आता सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इज अल्केन्स आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर अल्किन्स आणि अल्काइन्स आहेत. आता याच्यामध्ये सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये बघाल contains only the element hydrogen and carbon. In a saturated hydrocarbon, all bonds are single bonds. Alkanes is the name for the saturated hydrocarbon. जसं की मिथेन आहे, इथेन आहे, प्रोपेन आहे, ब्युटेन आहे, आयसोब्युटेन, पेंटेन, आयसोपेंटेन, निओपेंटेन. त्याच्यानंतर हेच पुन्हा याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न केलाय. जस्ट गो थ्रू इट. ही पीपीटी शेअर केली जाईल त्यावेळेला बघाल. त्याच्यानंतर बघा की कितकी मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन अशा पद्धतीनं तो फॉर्म, दॅट इज CnH2n+2. त्यानंतर अल्काइन्स काय असतात, हायड्रोकार्बन्स विथ द ट्रिपल बॉन्ड्स बिटवीन कार्बन ॲटम्स. जनरल फॉर्म्युला जर बघाल अल्काइन्स मध्ये CnH2n-2. अल्काइन्स आर ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग ॲटलीस्ट वन ट्रिपल बॉन्ड. अल्काइन्स मध्ये 4 हायड्रोजन ॲटम्स लेस दॅन करस्पॉन्डिंग अल्केन्स अँड 2 हायड्रोजन ॲटम्स लेस दॅन करस्पॉन्डिंग टू द अल्किन्स. अँड हॅव्हिंग जनरल फॉर्म्युला CH. याच्यामध्ये बघा अल्काइन्स मध्ये बघताय तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड क्रिएट होतोय. आपण मगासपासून अल्काइन्स बद्दलच बघतोय, तर याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे कार्बन कार्बन मधला. अगेन अल्काइन नॉमेनक्लेचर एंड्स विथ द YNE. अल्काइन्स मध्ये हेक्स1 YNE आणि हेक्स3 YNE. कोणत्या पोझिशनला, इथे फर्स्ट पोझिशनला आहे म्हणून 1 YNE. हा 1, 2, 3 थर्ड कार्बनला म्हणून हेक्स3 EN. अल्केन इज दिस, अल्कीन 2 बॉन्ड, अल्काइन 3 बॉन्ड. हे लक्षात ठेवायचंय. अगेन अल्केन मध्ये सॅच्युरेटेड असतो, ऑल कार्बन्स हॅव होल्ड हायेस्ट, त्याच्यामध्ये CnH2n+2. सिंगल कार्बन बॉन्ड्स, 2 हायड्रोजन बॉन्ड्स बघायला मिळतात. मिथेन एक्झाम्पल आहे. अल्किन्स मध्ये CnH2n आहे फक्त, आणि अल्काइन्स विच आर अनसॅच्युरेटेड अगेन CnHn एवढंच असतं. स्ट्रक्चर आयसोमर्स म्हणजे सम मॉलिक्युलर फॉर्म्युलाज, डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युलाज. त्याच्यामध्ये सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट असतो. आणि स्टिरिओमेर्स सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट अटम्स ऑक्युपाय डिफरंट पोझिशन्स. त्याला मग जिओमेट्रिक आयसोमर्स आणि ऑप्टिकल आयसोमर्स म्हणतात. एवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही, याच्यावरती प्रश्न येतील की नाही माहिती नाही, बट बेसिक तरी तुम्हाला माहिती पाहिजे.
टाइप्स ऑफ आयसोमर्स इन द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मी आयसोमर्सचे टाइप्स दिलेले आहेत. जस्ट गो थ्रू देम, नंतर एकदा बघून घ्याल. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल आयसोमर्स, स्टेरिओमर्स यांना बघून घ्याल. अल्केन, अल्काईन, अल्कोहोलचा फॉर्म्युला बघा. त्याच्यानंतर इथर, त्याच्यामध्ये आर आर डायइथिलीन इथर. त्याच्यानंतर अल्डिहाइड्स असे दिसतात. कीटोन्स असतात ते अशा पद्धतीने दाखवले जातात. ठीक आहे. कशा पद्धतीनं फॉर्म होतात हे बघा. आर आर इज अ CH3. CH3 इज आर, लक्षात ठेवा. CH3 2 आहेत आणि त्याच्यानंतर बाकीचं. आणि ओ ला किती H असतील ह्याच्यावरती बाकीचे फॉर्म्युलेज म्हणतात. कार्बोक्सिलिक ऍसिड अशा पद्धतीने दाखवला जातो. त्याच्यानंतर इस्टर, त्याच्यामध्ये COOR हा असतो. अमाइन्स आणि अमाइड्स हे पण आपल्याला माहिती पाहिजे. जस्ट वॉच दी स्लाइड्स प्रॉपरली. जसं की अल्कोहोलमध्ये OH जोडला जातो, इथरमध्ये एक O असतो. अल्डिहाइड्स अगेन कीटोन्स, हेच जे मगाशी झालं त्यांनाच थोडंसं अजून डिटेलमध्ये दाखवलंय. त्यांना नंतर एकदा बघून घ्या. अलोट्रॉप्स आपल्याला बघायचे आहेत. जसं की कार्बनचा डायमंड, ग्राफाइट, फुलरिन, ग्राफाइन आणि कार्बन नॅनो ट्यूब्स. याच्यामध्ये जसं डायमंड आहे कटिंग टूल्स ज्वेलरीमध्ये, ग्राफाइट पेन्सिल्स इलेक्ट्रोड्समध्ये, फुलरिन नॅनो टेक्नॉलॉजी ड्रग डिलिव्हरीमध्ये, ग्राफिन इलेक्ट्रॉनिक सोलार सेल बॅटरीजमध्ये, कार्बन नॅनो ट्यूब्युल्स स्ट्रॉंगर दॅन द स्टील असतात. ऑक्सिजनमध्ये डायऑक्सिजन आणि ओझोन, ब्रिदिंग, कंबशन, युव्ही प्रोटेक्शन मध्ये आपला ओझोन आहे. पुन्हा रेड फॉस्फरस मध्ये बघा, व्हाईट फॉस्फरस, रेड फॉस्फरस आणि ब्लॅक फॉस्फरस. व्हाईट फॉस्फरस मिलिटरी यूज फायरवर्क मध्ये, रेड फॉस्फरस सेफ्टी मॅचस्टिक्स मध्ये, सेफ्टी मॅचस्टिक्स फायरवर्क्स मध्ये, आणि ब्लॅक फॉस्फरस रिसर्च मटेरियल आहे. सल्फर मध्ये रॉम्बिक सल्फर, मोनोक्लिनिक सल्फर आणि प्लास्टिक सल्फर. रॉम्बिक सल्फर लॅबोरेटरी मध्ये, मोनोक्लिनिक सल्फर अगेन कुलिंग मध्ये, प्लास्टिक सल्फर टेम्पररी लॅब फॉर्म मध्ये. टिन मध्ये व्हाईट टिन, ग्रे टिन आणि डायमंड क्युबिक टिन येतात. आयन मध्ये फेराइट, ऑस्टिनाइट आणि अल्फा बीटा आणि गॅमा आयन असतो. सिलिकॉन मध्ये क्रिस्टलाइन सिलिकॉन, अमॉर्फस सिलिकॉन अशा पद्धतीने सर्व प्रकारचे ॲलोट्रॉप्स मला माहिती पाहिजेत. तुम्ही ॲलोट्रॉप्स पुन्हा एकदा बघा. अजून काही माहिती असेल तर तेही लिहून ठेवा. आणि अशा पद्धतीनं केमिस्ट्रीचा बराचसा सिलेबस मी इथं कव्हर करायचा प्रयत्न केलाय. अजून डिटेलमध्ये आपण येणाऱ्या पुढच्या सेशन्समध्ये इव्हन तुम्हाला मोमेंटमचा केमिस्ट्रीचं जे PDF आहे ते पण तुम्ही एक रिव्हिजन म्हणून वापरू शकताय. त्याचीही लिंक याच्या खाली दिली जाईल. बायोलॉजीचं मोमेंटमचं टेस्ट डिस्कशनचं जे PDF आहे तेही याच्या खाली दिलेलं आहे. ह्या सर्वांचा वापर करून तुम्ही एका चांगल्या पद्धतीनं प्रिपरेशन करू शकताय. तर इथे थांबूया.